हिंदू हा शब्द काढून टाका. त्याबरोबर आमचे करळे सर जे होते पीटीचे, ते तिथून धावत आले आणि बामे बघू काय तुझ्या खिशामध्ये आहे ते. माझ्या वडिलांनी एका माणसाला तयार केला आणि त्याला पुण्याला पाठवलं. तर मी रोज रडायचे रात्री. हॉटेलात जाऊन मसाला डोसा खाणं म्हणजे आमच्या दृष्टीने ऐश होती. म्हणजे पण तरी पण आता ही काय वकिली करणार आहे, हिला काय जमणार आहे, असं तर असतंच. पोलीस पुरुष, पक्षकार पुरुष, वकील पुरुष, जजेस पुरुष. आणि मग त्या आणीबाणीच्या विरुद्ध लोकांनी आंदोलनं केली. त्या आंदोलनामध्ये आम्हाला जसं जमलं तसं तसं आम्ही सहभागी झालो होतो. पण मला आश्चर्य वाटलं, डॉक्टर डोंगरे जे आहेत ते खालापूरला होते त्यावेळेला. म्हणून मी असं म्हणेन की पहिलं असणं हा कदाचित माझ्या आयुष्यातला योग असेल. ते माझ्याशी वादविवाद घालत होते. ती म्हाताऱ्यांची संघटना आहे म्हणून. ती तिथे एकाचा खून झाला, वाळक्या नावाच्या कातकऱ्याचा. खूप छान विनोद केला तुम्ही. शॉर्ट अँड स्वीट. माझ्यासोबत बोलून तुम्हाला कसं वाटलं? मला खूप आनंद झाला की एक तर पॉडकास्ट असं मी कधीतरी हा शब्द ऐकलाय. कारण मी फार या सगळ्या माध्यमांशी खूप अजून जोडलेली नाहीये. मी फक्त युट्यूब कधीतरी बघते, पण ते पॉडकास्ट हे काय असतं नेमकं ते मला आज तुमच्यामुळे कळलं. त्यामुळे तशा अर्थी तुम्ही पण माझे गुरु आहात. जसं आपल्याला आयुष्यामध्ये झाड भेटत असतं कुठलं तरी, तसं आपल्याला आयुष्यामध्ये गुरु पण भेटत असतात. त्या पॉडकास्टचा गुरु तुम्ही माझे आहात. अरे बापरे, तुम्ही खूपच मोठं दिला मला. आणि त्यामुळे मला खूप छान वाटलं की माझे जे काही विचार आहेत हे व्यक्तिगत माझे नाहीत. मला अनेकांकडून मिळालेले हे जे मौलिक मोती आहेत ते मी देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून ज्याला जसं जमेल तसं तसं त्यांनी घ्यावं आणि आयुष्याचं सार्थक करावं. हॅलो एव्हरीवन, मी आहे अक्षय गावंडे. ओपन माइक टॉक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं पुनश्च स्वागत करतो. वेल, आजचा हा एपिसोड कोणासोबत आहे आपल्या सगळ्यांना कल्पना असेलच. ऍडव्होकेट मीनाताई बाम यांच्यासोबतचा हा एपिसोड असणार आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर थोडक्यात शब्दात सांगू शकत नाही, म्हणून मी 1.5 तासाचा एपिसोड काढलेला आहे. जवळपास 72 वर्षाचा अनुभव त्यांनी या एपिसोड मध्ये सांगितलेला आहे. आणि त्यांच्या आयुष्यात आलेले अपडाऊन्स, माफ करा, त्यांच्या आयुष्यात आलेले अप त्यांनी या एपिसोड मध्ये सांगितलेले आहेत. आणि ते आपल्या सर्वांसाठी गुणकारक असणार आहेत. नक्कीच त्याच्यामध्ये काहीच शंका नाहीये. कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता एपिसोडला आपण सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी दोन गोष्टी अशा असणार आहेत की या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. त्याच्या मागचं कारण असं की तुम्ही जेवढं सबस्क्राईब करणार तेवढे व्हॅल्युएबल गेस्ट आपण पुढच्या एपिसोड मध्ये आणणार आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी, या एपिसोडला निदान एका व्यक्तीसोबत शेअर करा, कारण या एपिसोड मधली माहिती समोरच्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये अप्लाय केल्यावर त्याचा श्रेय आपल्याला लाभणार आहे. सो प्लीज जास्तीत जास्त हा शेअर करा एपिसोडला. सुरुवात करूयात. थँक्यू सो मच. वेल मॅम, मी तुमचं पहिले तर स्वागत करतो ओपन माइक टॉक्स मध्ये. या चॅनलचं नाव पहिले खोपोली टॉक्स होतं. काही कारणास्तव मी तो चॅनलचं नाव चेंज केलं. जवळपास 6व्या एपिसोड नंतर पहिली महिला आज माझ्या एपिसोड मध्ये आलेली आहे, पॉडकास्ट मध्ये आलेली. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य हे की तेव्हाच्या काळचा जर इतिहास बघितला की पुरुष वर्ग आतापर्यंतचा 50 वर्षापूर्वी पुढचेच मी जे गेस्ट असतील आपल्या चॅनलवर आले आणि त्याच्यानंतर आता तुम्ही येत आहेत. तेव्हाची जर सरासरी बघता की तिथून सक्सेसफुल होणारे पुरुष जास्त होते आणि महिलांचा वर्ग कमी होता. आणि त्यातल्या त्यात तुम्ही रायगड जिल्ह्यामधल्या पहिल्या प्रॅक्टिसिंग महिला वकील. माझं सद्भाग्य आहे की मी त्यांच्यासोबत बोलतोय. तर कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता आपण सुरुवात करूया डायरेक्ट आपल्या एपिसोडला. पहिला प्रश्न असणार आहे की वकिली पेशाच का आणि त्याची सुरुवात कुठून आणि कशी झाली? त्याचं कारण असं झालं की माझे आई वडील जे होते त्यांना अनेक कारणांनी शिक्षण त्यांचं झालं नव्हतं. आणि वडिलांना 4थी नंतर शाळा सोडायला लागली. आईला खेडेगावात राहत होती त्यामुळे त्याला शाळेत पण जाता आलं नव्हतं. त्यामुळे त्यांची खूप इच्छा होती की आपल्या मुलांनी शिकावं, पुढे काहीतरी व्हावं. आणि मग त्यावेळेला फक्त आता जशी अनेक क्षेत्र खुली आहेत तसं त्यावेळेला फक्त ग्रॅज्युएट झाल्यानंतर एक तर इंजिनियर तरी व्हायचं, डॉक्टर तरी व्हायचं, नाही तर वकील तरी व्हायचं. आणि सुदैवाने मला बोलण्याची कला होती, वक्तृत्व चांगलं होतं, अनेक भाषणांच्या स्पर्धामध्ये माझा क्रमांक येत असे. तर मला असं वाटलं की आपण डॉक्टर तरी व्हावं, नाही तर वकील तरी व्हावं. आणि मग असं वाटलं की नको, डॉक्टर व्हायचं म्हणजे ते रक्त ऑपरेशन वगैरे तसा माझा स्वभाव नाही. तर त्यामुळे मग मी ठरवलं की, आणि मला दुसऱ्या म्हणजे कलांची खूप आवड होती. मला संगीत प्रिय आहे, ज्योतिषशास्त्राचा मला नाद होता, चित्रकला मला येत असे, खेळात मी प्रवीण होते. त्या सगळ्या कलांचा जर आपण अभ्यास करायचा किंवा त्यांच्यामध्ये गती मिळवायची तर डॉक्टर होऊन चालणार नाही, कारण 24 तास तुम्हाला एक व्यवसाय किंवा सेवा करावी लागते. आणि दुसरं असं होतं की हे दोन जे व्यवसाय आहेत प्रामुख्याने,
वैद्यकीय व्यवसाय आणि वकिली व्यवसाय हे हे धंदे नाहीत, हे दोन व्यवसाय आहेत आणि ते समाजाच्या उपयोगाकरता येतात असं मला तेव्हाही वाटत होतं की आपण वकील होऊन समाजाची सेवा करावी असं माझ्या मनामध्ये खूप होतं तेव्हा. आणि म्हणून मग मी ठरवलं की डॉक्टर नाही व्हायचं, वकील व्हायचं. या दरम्यान मग घरची परिस्थिती कशी होती तुमची? असं होतं की आम्ही खाऊन पिऊन सुखी होतो, पण वडिलांचा व्यापार होता आणि मिळवणारे घरामध्ये ते एकटेच होते. त्यामुळे आणि खोपोलीला कॉलेज नव्हतं तेव्हा, म्हणजे नुसतं कॉलेज नाही असं नाही, तर एसएससीचं सेंटर पण इथे नव्हतं. म्हणजे आम्हाला एसएससी ची परीक्षा द्यायची तर पेणला पनवेलला जावं लागायचं. मी पेणला गेले होते परीक्षा द्यायला. आणि त्यातल्यात ही गोष्ट पण कौतुकास्पद आहे की खोपोलीमध्ये कॉलेज नसताना पण तुम्ही हो ऍडव्होकेट हो, झालात. पण ते सगळं आई वडिलांच्या कृपेमुळे सगळं ते झालं. त्यांचा हा. विश्वास कुठेही हो कमी नाही हो, पडला कमी तुमच्यावर. नाही पडला. आणि मग नंतर एसएससी झाल्यानंतर मग पुण्याला त्यांनी मला ठेवलं होतं शिकायला हॉस्टेलमध्ये. त्यातल्या त्यात तुमचे शालेय शिक्षण कोणत्या शाळेमध्ये झालं? जनता विद्यालय. जनता विद्यालय. तेव्हा एकच शाळा होती जनता खोपोलीमध्ये विद्यालय आणि जनता खूप विद्यालय. छान शाळा होती. शिक्षक आमचे फार छान होते. अच्छा. मुख्याध्यापक बालेराव सर, आपटे सर, करवळे सर. आणि आपटे सरांचा उल्लेख याच्या आधीच्या एपिसोड मध्ये होय झालेला होय होता. होय ओके, होय. पण मला सांगा तुम्ही आता या दरम्यान मग शाळेमध्ये असताना शिक्षकांना घेऊन तुमचा वेगळा असा कसा म्हणजे कल होता की नाही, तुमच्या बाजूने कल होता की हो नाही? खूप होता. म्हणजे त्यांना असं फार वाटायचं, आपटेबाईंना वाटायचं की आपण या मुलांना काहीतरी नवीन शिकवावं वगैरे. करळे सर आमचा पीटीचा छान क्लास घेत असत. आणि मला एक गंमतशीर घटना आठवते त्यावेळची. आताची मुलं कॅडबरी वगैरे खातात, चॉकलेट्स खातात, बिस्किट असतात, आम्हाला आमच्या वेळेला ते नव्हतं. मग आमच्या पुढेच घराच्या समोर चिंचोके वगैरे असायचे भाजलेले. तर आम्ही तर आम्ही शाळेतल्या मधल्या सुट्टीत घरी आल्यावरती काहीतरी एक आण्याचे चिंचुके घ्यायचो आणि ते स्कर्टच्या खिशामध्ये मी ते ठेवले होते. अच्छा. आणि आमचा पीटीचा क्लास सुरू झाला. पीटीचा क्लास सुरू झाल्यानंतर कवायत असायची, तर उड्या मारायला लागल्यानंतर खुळ आवाज यायला लागला. हा. त्याबरोबर आमचे करळे सर जे होते पीटीचे ते तिथून धावत आले आणि म्हणाले, बामे बघू काय तुझ्या खिशामध्ये आहे ते. आणि एवढी गंमत आली, सगळेजण हसायला लागले. अशा प्रकारच्या घटना म्हणजे त्यावेळची परिस्थिती तुम्हाला या निमित्ताने कळेल की याचा अर्थ असा नव्हता की आम्हाला गोळ्या खायला मिळायच्या नाहीत, पण आता जशी लहान मुलांना अगदी सर्रास कॅडबरी वगैरे मिळते असा विषय नव्हता. असा गंमत. विशेष शाळेमध्ये असताना तुमचा आवडता विषय कोणता होता? कोणत्या विषयाला घेऊन तुमची मला मराठी भाषा आवडायच्या, इंग्रजी पण आवडायचं. आणि 7च विषय होते त्यामुळे खरं तर सगळेच विषय आवडायचे, पण त्यातले त्यात इतिहास असा कंटाळवाणा वाटायचा. पण सगळंच आवडत असे मला. बरं, या दरम्यान मग कधी असं झालंय का तुम्ही अभ्यास नाही केला किंवा कोणत्या विषयाला मार्क कमी पडले, हो मग सांगते. शिक्षकांचा ओरडा किंवा हो, घरून मी कशा सांगते, ते प्रकारचा आहे? सांगते. कसा होता? असं झालं की 4थी पर्यंत आम्ही जीवन शिक्षण मंदिर मराठी शाळा माध्यम होतं. हा. आणि जनता विद्यालयामध्ये गेल्यानंतर इंग्रजी होतं. आता घरामध्ये इंग्रजी शिकवणारं कोणी नाही, तर आम्हाला ते GIRL गर्ल, BOY बॉय काही कळायचं नाही. आणि पहिली जी तिमाही परीक्षा होती तेव्हा, तर त्यावेळेला मला अक्षरशः मी त्या परीक्षेत नापास झाले. तर मला पाटणकर सर होते, पंत पाटणकर म्हणून, ज्यांचं आता क्रीडांगण आहे, त्यांनी खूप मोठी जागा आपल्या शाळेला दिली. आणि ते आमचे शिक्षक होते त्यावेळेला. मला ते 5वीला शिकवायला होते इंग्रजी. तर ते त्यांचा आणि आमच्या वडिलांची चांगली ओळख होती, कारण गाव छोटा होता, एकमेकांना सगळे ओळखत असत. आणि एक दिवस मी आमच्या दुकानात बसले होते, तर पाटणकर तिथे आले आणि पाटणकर सर म्हणाले, हा ही मुलगी इंग्रजीमध्ये नापास झाली आणि लाल शेरा मिळाला हिला. आणि मला इतकं वाईट वाटलं त्यावेळेला की आता आपल्याला इंग्रजी येत नाही. आणि सांगण्याचा असा एक आश्चर्यकारक मुद्दा म्हणजे की मी तेव्हापासून ठरवलं की नाही, आपल्याला इंग्रजीमध्ये गती आलीच पाहिजे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की SSC ला काही पारितोषिक ठेवत असत, तर त्याच्यामध्ये इंग्रजीचं जे पहिलं पारितोषिक होतं हायएस्ट, ते पाटणकर सरांनी ठेवलं होतं आणि ते मला मिळालं. म्हणजे ही किती गमतीची गोष्ट आहे की पाटणकर सरांनी त्यावेळेला मला ते ओरडले. त्याचा परिणाम असा झाला की नाही, आपण ह्या विषयामध्ये आपण आता ह्याच्या पुढे चांगलेच मार्क मिळवायचे. ते इथे लागलं, तुमच्या होय, मनाला होय, लागलं आणि होय, त्याच्यानुसार होय. तुम्ही करायचं. आणि विशेष मुद्दा की आपल्या चर्चेमध्ये आलं की 10वी मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त इंग्रजी विषयात मार्क पडले होते. हो. बोर्डाच्या 11वी 11वी मध्ये हो. तर सगळ्यात जास्त इंग्रजी. आणि आता 4थीला ऐकतो तर इंग्लिश काहीच येत नव्हतं. होय. हे म्हणजे कौतुकास्पद होय, गोष्ट आहे होय. की ही गोष्ट तुमच्या मनाला होय, लागली. होय. आणि शिक्षकांचा आमच्याकडे बघण्याचा खूप चांगला दृष्टिकोन होता. आमचे सगळे कलागुण वाढावे त्याच्यासाठी आपटे सर, भालेराव सर, करळे सर, आपटेबाई सगळे आमच्याकडे लक्ष द्यायचे. आमची नाटकं बसवायचे ते.
आणि खोपोलीच्या जनता विद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी 1969 मी होते. आदर्श विद्यार्थिनी पण नाही, विद्यार्थी म्हणजे फक्त विद्यार्थिनींमध्ये नाही तर विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये मी त्या वर्षाची आदर्श विद्यार्थी होते. पण त्याचं सगळं श्रेय शिक्षकांनी आमच्याकडे खूपच चांगले लक्ष दिलं. होय. मी याच्या दरम्यान कधी म्हणजे आता हे विचारणं पण चुकीचंच आहे, कारण आदर्श विद्यार्थ्यांना कोण चोप देणार. घरी कधी असं एखादा किस्सा अभ्यास करत नाही, आई ओरडते, अजिबात नाही, अजिबात काहीच नाही. उलट माझी सवय अशी होती की मी पहाटे कधीही अभ्यासाला उठले नाही. माझा नियमित असायचा अभ्यास. मला जे शाळेमध्ये शिकवायचे आम्हाला त्यावेळेला ट्युशन किंवा क्लास हे शब्दच माहिती नव्हते, किंवा ट्युशन लावायची म्हणजे कमीपणा वाटायचा हो, की आपल्या मुलीला ट्युशन लावायला लागते, कारण वर्गामध्ये इतकं चांगलं शिकवायचंय आणि आम्ही इतकं चांगलं लक्ष द्यायचो की त्याच्यासाठी वेगळा काही क्लास असायला पाहिजे असं कधीच वाटलं नाही. मात्र शेवटच्या वर्षी मात्र की असं वाटलं होतं की आपण 2 विषयांना तरी आपण लावूया क्लास, आणि म्हणून गणित आणि इंग्रजी याला क्लास मात्र लावला होता. हो, क्लासेसला प्रामुख्याने पहिले शिकवणी हा शब्द. हा, शिकवणी होता, बरोबर आहे, शिकवणीला जायचं, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. बरं, मग आता तुमचं शालेय जीवन तुम्ही थोडक्यात आणि बऱ्यापैकी सांगितलं आम्हाला, खूप छान वाटलं ते ऐकून. मग त्याच्यानंतर आता तुमचा तो किस्सा म्हणजे 11वी पासून ते तुमच्या पुण्यामध्ये कॉलेजला जाण्याचा, एसपी कॉलेजला जाण्यामागचा तो प्रवास कसा होता? तो खूपच गंमतशीर होता सुरुवातीला, कारण पुणे म्हणजे रायगड जिल्ह्याच्या पलीकडे आम्ही गेलोच नव्हतो कधी. त्यामुळे पुण्याला जायचं, एवढं मोठं ते महाविद्यालय, त्याची इमारत बघून असं दडपण यायचं आम्हाला. आणि हॉस्टेलला कधी राहिलो नाही, कारण कुणाच्या घरी जाऊन राहणं ही पण सवय नव्हती. त्यामुळे अशा वेळेला तो बाळविस्तारा घेऊन आम्ही, ती त्यावेळेला पत्र्याची ट्रंक असायची, गादी वगैरे घेऊन आम्ही गेलो. आणि मग ते हॉस्टेलचं वातावरण, पण एसपी कॉलेजचं एकूण सुद्धा वातावरण खूप सुरक्षित होतं, खूप चांगलं होतं. आणि त्या सगळ्या शिक्षकांचा आणि हॉस्टेलच्या लोकांचा विशेष करून आमच्यावरती खूप लक्ष होतं. मुलींचं हॉस्टेल होतं आणि प्रचंड सुरक्षितता होती तिथे. तर त्यामुळे शिकवणारे खूप चांगले होते. मी इंग्लिश मिडियम घेतलं कारण माझे इंग्लिशला मार्क चांगले होते. आता काय माहिती की तिथेही इंग्लिश मिडियम असतं, मराठी मिडियम असतं. ते प्रिन्सिपल आमचे मंगळवेडेकर सर होते तेव्हा, आणि माझे मार्क बघितल्यानंतर मला वडिलांना म्हणाले, तू इंग्रजी मीडियम मध्ये का नाही घेत प्रवेश? हो ठीक आहे, घेतला. आणि मग एवढा दडपण आलं मला, कारण हिस्ट्री इंग्लिश मधनं, त्याच्यानंतर गणित इंग्लिश मधनं, असे सगळे विषय त्या त्यावेळेला पीडी होती, म्हणजे प्री डिग्री असं त्याला म्हणत असत. पहिल्या वर्षाला 4 वर्षाचा कोर्स होता तो. तर इतकं ते मला कठीण गेलं अभ्यास करताना. आणि पुस्तकं घ्यायची नाहीत, लायब्ररीमध्ये जायचो आम्ही, लायब्ररीमधून नोट्स काढायचो, आणि मग त्या नोट्स वाचून वाचून आणि मग घरी आल्यानंतर असं वाटलं की आपण पास होऊ का नाही, पास होऊ का नाही. तेव्हा फोन नव्हते, त्यामुळे रिझल्ट लागला तर कोण जाऊन तिथून आणणार. म्हणजे खोपोलीच्या आत्ताच्या लोकांना किंवा आत्ताच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे कळावं की पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन रिझल्ट बघून येणं ही सुद्धा त्यावेळेला कठीण गोष्ट होती. आणि तेव्हा पेपरमध्ये रिझल्ट येत असत, प्रसिद्ध होत असत, हो, वर्तमानपत्रामध्ये. तर माझ्या वडिलांनी एका माणसाला तयार केला आणि त्याला पुण्याला पाठवलं. तर मी रोज रडायचे रात्री की मी नापास होणार, मी नापास होणार, कारण मला मार्क कमी पडतील असं वाटत होतं त्यावेळेला, की कारण मला कठीण गेलं होतं सगळं इंग्रजीमध्ये. म्हणजे तुम्ही कल्पना करा की 6 विषय इंग्रजी माध्यमातून एकदम, आणि मराठीमध्ये माझं सगळं शिक्षण झालेलं. पण मी निश्चित असं म्हणेन की आपण जर एखाद्या ध्येयाने जर प्रेरित झालो आणि त्याप्रमाणे व्यवस्थित प्रयत्न चालू ठेवले तर आपण यशस्वी होतो, आणि परमेश्वर आपल्याला यश देतो. प्रामाणिकपणे प्रयत्न पाहिजे. नाही, या दरम्यान मला एक सांगा की तुम्ही आता जसं म्हटलं की इथून पुण्याला जाणं हे मोठं चॅलेंजिंग टास्क होतं, कारण घरून आपल्याला तेवढा पाठिंबा मिळणं किंवा तुमचा कल त्या पुण्याच्या दिशेने जाणं, म्हणजे तुमच्या मनातलाही धाडसीपणा तो, मग हे कुठून शक्य झालं? त्याचं कारण वातावरणच खूप चांगलं होतं. म्हणजे तुम्हाला परत सांगितलं तर आश्चर्य वाटेल, आम्ही इथून समजा रविवारी इथे दुपारी जायचो पुण्याला, तिथे गेल्यानंतर संध्याकाळी पोस्ट कार्ड लिहायचं, ते दुसऱ्या दिवशी सकाळी पोस्टामध्ये टाकायचं, आणि ते तिसऱ्या दिवशी घरी पोचायचं की माझी मुलगी व्यवस्थित पोचली म्हणून. म्हणजे आता 5-5 मिनिटांनी लोक मोबाईल विचारतात, पोचलीस का, पोचलीस का. इतकी असुरक्षितता यावी. आणि तेव्हा आई वडिलांना काय वाटत असेल की आपली मुलगी गेली खरी एसटीने, ती व्यवस्थित पोहोचले का नाही. तर पत्र आल्यानंतर त्यांना कळायचं की आपली मुलगी व्यवस्थित पोहोचलेली आहे.
पण त्याचं कारण एकच होतं. त्या काळामध्ये एकूणच सामाजिक जीवन जे होतं आणि नीतिमत्ता जी होती ती खूप होती. हे शाळेमध्ये काय, कॉलेजमध्ये काय, आत्ताचे जे प्रकार आम्ही बघतो ना, तेव्हा खूप धक्का बसतो, की हे कशामुळे सगळं झालंय. तर सगळंच अनिर्बंध झालंय असं मला वाटायला लागलंय. आणि त्या काळामध्ये अनेक गोष्टी कमी होत्या, पण त्या कमीपणामध्ये आम्हाला आनंद होता आणि सुरक्षितता होती. मग या दरम्यान पुण्यामध्ये एस.पी. कॉलेजला असताना त्या कॉलेजच्या दरम्यानच्या काही आठवणी, मित्रमैत्रिणींचे काही किस्से? मुख्य म्हणजे मुलांशी तर बोलायचंच नसायचं. हा, म्हणजे मुलांशी बोलणं म्हणजे असं काहीतरी फारच भारी वाटायचं, एकदम भयानकच म्हणजे काहीतरी. पण मैत्रिणी माझ्या खूप चांगल्या होत्या सगळ्याच, कॉलेजमधल्याही आणि हॉस्टेलमधल्या सुद्धा. म्हणजे त्या इतक्या चांगल्या होत्या की मी 69ला एसएससी झाले आणि 73ला मी बीए झाले. बरं. तर त्या 69 ते 73च्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या, आणि खोपोलीतल्या शाळेतल्या सुद्धा, त्यांचे माझे आजही संबंध आहेत. म्हणजे आता इतकी वर्ष झाली, तुम्ही आता मोजा किती वर्ष झाली ती. तर आम्ही आता सुद्धा आमचं एक गेट टुगेदर झालं आमच्या एससीसी 69चं पुण्यामध्ये. अरे आणि आम्ही बापरे! जो 15 विद्यार्थी त्यावेळेचे, आता म्हातारे सगळे झालेले, आम्ही एकत्र झालो होतो. आणि माझ्या हॉस्टेलच्या मैत्रिणींचा सुद्धा अजूनही आमचा ग्रुप आहे. आम्ही एकमेकांकडे जातो, भेटतो, एकमेकांना फोन करतो. इतके आमचे खूप चांगले संबंध आहेत. मग त्याच्यामध्ये त्यामुळे काही असे तुमचे मजेशीर किस्से असतील, कधी कॉलेज बंक नाही, केलंय मी किंवा कुठे? तसं होत आहे. हां, हां. तर त्याचं कारण असं की मी तसे माझ्या आई वडिलांचं मी बघितलं होतं सगळं जीवन. त्यामुळे मला असं वाटायचं की आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिक्षणासाठी ठेवलंय. त्यामुळे हॉटेलात जाऊन मसाला डोसा खाणं म्हणजे आमच्या दृष्टीने ऐश होती. हा, म्हणजे ₹1.50 मसाला डोसा मिळायचा, पण कधीतरी महिन्यातनं एकदा जाऊन तो मसाला डोसा खायचा आणि ते घरी परत सांगायचं की मी जाऊन मसाला डोसा खाऊन आले हं. हां. तर ती मजा अशी एक मला म्हटलं तर आठवते आता असं की आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण त्या काळामध्ये खूपच गमती जमती घडत असत. आणि मी अभ्यासामध्ये सतत नियमित असल्यामुळे हॉस्टेलमध्ये काय झालं, माझा सायकॉलॉजी होतं आणि फिलॉसॉफी होतं शेवटच्या 2 वर्षात. तर माझ्या मैत्रिणींचा अभ्यास पहिल्यांदा संपला, त्यांची परीक्षा संपली आणि फिलॉसॉफी असल्यामुळे माझा 3 मेला पेपर होता. तर मी कधी रात्री खूप उशिरा जागले नाही कॉलेजमध्ये सुद्धा, आणि पहाटे कधी उठले नाही. तर हॉस्टेलमध्ये असताना एक दिवस मी अशी अचानक उठले, म्हणजे आता की बा अरे, उठायला पाहिजे आपल्याला, आणि जाऊन बेसिनवरती तोंड धुवायला लागले. एवढ्यात माझ्या शेजारच्या रूम मधल्या ज्या मैत्रिणी होत्या त्या बाहेर आल्या. त्यामुळे "मीना, तू आता इतक्या पहाटे म्हणजे 3 वाजता उठून तोंड का धुतेस?" म्हणजे 3 वाजलेत. मला असं वाटलं की आता 6 वाजलेत म्हणून. म्हणजे अशी गंमत की त्या अभ्यासाचा इतका धाक. त्यावेळेला असे गजराची घड्याळं हे ते काय फार असायचं असं नाही. त्यामुळे स्वतःच उठायचं आणि हे करायचं. त्यामुळे अच्छा, अच्छा. ही मला एक गंमत, त्या सगळ्या मग हसायला लागल्या की पहाटे 3 वाजता उठून ब्रश करते वगैरे. अरे बापरे! म्हणजे ते किती मनचंचल होतं, अभ्यास करायचा त्याच्यामध्ये. हो, हो. मग याच्या दरम्यान आता हे कॉलेज तुमचं झालं, त्याच्यानंतर मला तुम्ही लॉ कॉलेजकडे वळालात. हो. लॉच्या शिक्षणाचं कसं? तेही खूप कठीण विषय होता, कारण त्यावेळेला मुली फारशा लॉच्या कडे जात नसत. जात नसतं. बाहेरून येणाऱ्या मुली तर कमी होत्या. पुण्यामधल्या मुलींनी प्रवेश घेतला होता. तर त्यामुळे एकच लॉ कॉलेज होतं त्यावेळेला. आणि त्या लॉ कॉलेजमध्ये हॉस्टेल नव्हतं मुलींचं. पुन्हा प्रश्न आला. मग माझ्या आई वडिलांनी विचार केला की हिला अशी कुठे सुरक्षित जागा एखाद्या ठिकाणी मिळते का राहायला, एक खोलीची. आणि मी खरं सांगू का, मला खूप चांगली माणसं भेटली आतापर्यंत. आणि तुमचा जर खूप इच्छा असेल तुमची प्रकर्षाने, तर सत्य संकल्पाचा दाता हा नेहमी परमेश्वर असतो. आपण चालायला सुरुवात केली पाहिजे. तो म्हणतो मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस तू. आणि मला खूप चांगली माणसं मिळाली, चांगल्या चांगल्या घरांमध्ये, त्यांच्या आउट हाऊस मध्ये आम्हाला राहायला मिळालं. त्यामुळे 3 वर्ष माझी पुढची लॉची ही खूप चांगली गेली. मला तिथेही चांगल्या मैत्रिणी मिळाल्या. आणि मी लॉच्या शेवटच्या वर्षाला एक छान भाषण केलं, कारण तोपर्यंत मी एका जोशी म्हणून एक शुक्रवार पेठेमध्ये एक होते वकील, त्यांच्याकडे मी संध्याकाळी लिहायला जात असे की आपल्याला प्रॅक्टिस करायचे हे नक्की होतं. तर मग कुठे खोपोलीत जाऊन कुणाकडे, पण खोपोलीत तेव्हा एकच वकील झाले होते शेवटच्या वर्षी. पण आधी खोपोलीत कोणी वकीलच नव्हतं, सगळे कर्जतहून येत असत. तर त्यामुळे आपण शिकलं पाहिजे म्हणून मी संध्याकाळी 6 ते 8 एका वकिलांच्याकडे लिहायला जाते. तेव्हा टाईपरायटर पण नसायचे लोकांकडे. आता मोबाईल वरती म्हणतात असं की तुम्ही फक्त सांगा की ड्राफ्ट तयार होऊन येतो तुम्हाला. म्हणजे किती प्रगती झाली भौतिक दृष्ट्या. पण त्यावेळेला जे आम्ही गिरवलं होतं आणि ते माझं जे हाताखाली शिक्षण झालं, तर ते मला अतिशय चांगले, त्या अर्थाने गुरु म्हणायचे, ते भेटले मला.
त्यामुळे खालापूरला प्रॅक्टिस करायला लागल्यानंतर मला कुठल्या सिनियर कडे जाण्याची आवश्यकता नाही वाटली. मी गेले आणि कोर्टामध्ये म्हणजे काम सुरू केलं, नोटिसा द्यायला लागले, दावे द्यायला लागले आणि खूप चांगलं झालं. मला ग्रासही चांगला मिळाला. म्हणजे 74% मार्क होते शेवटच्या वर्षाला. त्यामुळे या दरम्यान मला प्रामुख्याने एक गोष्ट आता विचारायची आहे आवर्जून, की मी आधी आपण भेटलेलो आणि आताही बोलतोय, तुमच्या बोलण्यामध्ये बोलतोय, चांगली माणसं, चांगली माणसं, चांगली माणसं. या चांगल्या माणसं भेटण्यामागचा गुरुमंत्र काही आहे का? म्हणजे असं आहे की शेवटी योग तर असतोच, पण दुसरं असं की तुमचा उद्देश काय आहे समोरच्या माणसाला लगेच कळतं की बा हे लबाडी करत नाहीये, हे प्रामाणिक आहेत. तर मग त्यांनाही असं वाटतं की नाही नाही ह्यांना आपण मदत केली पाहिजे, असं मला वाटतं. हा गुरुमंत्र आहे. म्हणून तुम्ही समोरचा माणूस चांगला आहे याच्यावर विश्वास ठेवून आधी तुम्ही चांगले वागायला लागा आणि मग तुम्हाला संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. त्या संधीची माती नाही करता कामा. अनेकांना आता संधी खूप मिळत आहेत, किती गोष्टी उपलब्ध आहेत आता सहजगत्या, पण त्या संधीचं हे लोक माती करतात हे बघून आम्हाला खूप वाईट वाटतं. आणि आम्ही संधीचं सोनं केलं, खरं सांगायचं तर. खरी गोष्ट आहे. हा फरक आहे. त्याच्यामुळे चांगल्या माणसांची संगत आणि सोबत लाभत गेली आपोआपच आपल्याला. मिळत. कारण हे शेवटी जसं आता माउथ टू माउथ पब्लिसिटी असते तसं तेव्हाही होतं. कोणी सांगायचं की नाही हे लोक चांगले लोक आहेत म्हणून, असं होतच ना आणि स्वाभाविकपणे. मग तुम्ही फायनली ज्यावेळेस ऍडव्होकेट झालात, हो. त्यावेळेस घरच्यांची प्रतिक्रिया काय? अरे त्यांना खूप आनंद झाला. पहिल्या BA झाले तेव्हा आमच्या सगळ्या बाम घराण्यामध्ये मी पहिली मुलगी की जी पहिली ग्रॅज्युएट झाली. मग BA LLB म्हणजे डबल ग्रॅज्युएट. मग तेव्हा तर खूपच आनंद झाला. मग त्यांनी माझं खूप कौतुक केलं आई वडिलांनी. त्याच्यानंतर एक मोठी सत्यनारायणची पूजा, कारण तेव्हा आनंद साजरा करायच्या कल्पना पण वेगळ्या होत्या. आता सारख्या अशा नुसत्या पार्ट्या आणि इव्हेंट असं नव्हतं. मग आपली मुलगी इतकी चांगली पास झालेली आहे, उत्तीर्ण झाली आणि वकील झाली आहे. पहिली म्हणजे तशा खोपोलीतली तर पहिली मी महिला वकील. तर त्यामुळे सत्यनारायणची पूजा केली. हा फरक वाटतो मला नेहमी. म्हणजे त्या काळातला आणि आत्ताच्या काळातला काय फरक आहे तर तो प्रामुख्याने मला हा जाणवतो. आणि मग ज्यांना बोलवलं त्यांना आम्ही गावातल्या लोकांना बोलवलं, ते प्रसादा करता बोलवलं. म्हणजे तो इव्हेंट नाही झाला. हा, ते एका अर्थी समाजाच्या प्रती असलेली कृतज्ञता किंवा हे असा आनंद व्यक्त करण्याची ते पद्धत वाटली मला. आणि मग इथे एक पत्रकार होते नंदकुमार देशपांडे म्हणून, त्यांची मला खूप आठवण येते. त्यांनी माझा सत्कार केला होता आणि तो मला वाटतं एकमेव सत्कार असेल माझा खोपोलीतला की मी वकील झाले म्हणून. पण त्यावेळेला मी खोपोलीतली तर पहिली महिला वकील होते म्हणून. असं या दरम्यान मला असं प्रश्न आहे की अनेकदा असं होतं की आता तुम्ही महिला बाहेर जाऊन शिकून आलात, वकील झालात, तर मग आजूबाजूचा जो परिसर असेल तो थोडासा दोन्ही प्रकारच्या डावळण्याचा प्रयत्न करतो तो. नाही, प्रतिक्रिया दोन्ही प्रकारच्या होत्या. एक तर माझे वडील व्यापारी होते, आमचं दुकान बाजारपेठेमध्ये. मी लहानपणापासून शालेय जीवनामध्ये पहिला दुसरा नंबर कधी सोडला नाही. त्यामुळे मी हुशार मुलगी आहे एवढं सगळ्यांना माहिती होतं. पण तरी पण आता ही काय वकिली करणार आहे, हिला काय जमणार आहे, असं तर असतंच. आणि माझ्या आधीचे जे वकील होते ते कोणी 10 वर्ष प्रॅक्टिस झालेले, कोणी 20 वर्ष प्रॅक्टिस झालेले. तर त्यामुळे माझ्या वडिलांनाही असं वाटलं होतं की कसं काय हिला जमणार. तेव्हा कोर्ट खालापूरला होतं. त्यावेळेला बसनी जावं लागायचं. एसटीच्या बसेस होत्या तेव्हा. आणि त्याचा कर्जत, खोपोली कर्जत ही बसच नव्हती. पेण कर्जत तशी बस किंवा पाली कर्जत तशी बस. त्यामुळे ज्याला आपण आताच्या काळात फ्रिक्वेन्सी म्हणतो अशी अजिबात नव्हती. असं कित्येक वेळ आपल्याला बस करता उभं राहायला लागायचं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर वडिलांना मी म्हंटल होतं की मला 2 वर्ष संधी द्या तुम्ही, की मला कसं जमताय ते. आणि मग काही लोक असे गंमत म्हणून पण यायचे, हे बघच कसं काय वाटतंय. म्हणजे आपण आपल्याला कळतं की आपल्याकडे खरंच कोण आलाय प्रेमाने आणि खरंच कोण हे करताय म्हणून. तर सुदैवाने माझ्याकडे अगदी म्हटलं तर अगदी डे 1 नाही, पण 2-3 महिन्यामध्ये माझ्याकडे कामं यायला लागली, बारीक सारीक कामं यायला लागली. आणि परमेश्वराच्या कृपेने मला असं वाटत होतं की मी जसं मगाशी सांगितलं की वकिली हा व्यवसाय आहे, तो धंदा नाही. त्यामुळे पैसा मिळवणं हे माझं कधीच उद्दिष्ट नव्हतं आणि कधी आयुष्यभर राहिलं नाही ते. त्यामुळे पैसा हा तुम्हाला जर मिळणार असेल तर तो मिळत राहतो. फक्त जोडून या धन उत्तम व्यवहारी, असं तुकाराम महाराजांचं तो अभंग एक माझ्या ओवी लक्षात होती ती. आणि त्याच्यामुळे मी त्या दृष्टीने वागले.
आणि मग चांगले चांगले पक्षकारही माझ्याकडे यायला लागले. खोपोलीतल्या बऱ्याच व्यापाऱ्यांनी मला काम दिलं. पण तोपर्यंत ते कर्जतला जात असत. मग त्यांना इथे सहज उपलब्ध झाले होते ना मी, की इथे वकील आहे. तर मग बारीक सारीक नोटिसा देणं, मग पैसे कोणाचे 100 रुपये, त्यावेळेला 100-200 रुपये जरी असले तरी एक नोटीस पाठवली की पैसे येत असत. मग ते अशी बारीक सारीक कामं मी घेतली. मग अलिबागला जायचं तिथे, कारण माहिती कशाचीच नसते आपल्याला. तर त्यामुळे मी जात असे. जाऊन मग क्लार्क जर कामात असेल तर मी उभी राहत असे. मग ते माझं कुणाचं काम आहे, मी सांगायचे अमक्याचं. मग त्यांचं काय, मी त्यांची वकील आहे. मग ते सांगायचे हा आता बसा बसा. कारण जसं खोपोलीमध्ये मी वकील झालेली महिला वकील कोणाला माहिती नव्हतं, तसं अख्ख्या रायगड जिल्ह्यात माहिती नव्हतं. त्यामुळे अलिबागला सुद्धा ही ही कोण तेव्हा मी पोरगीच होते, पण 23व्या वर्षी मी वकील झाले. तर ही जी पोरगी आली ही कशी वकील असेल असं ध्यानीमनी पण नसायचं. पण मला परत मी सांगते की खूप सन्मानाने माझं आयुष्य गेलं आणि सगळ्यांनी मला जसं कधी कोणी कमी लेखलं नाही मला कधी. की ही म्हणजे मी खरंच सांगेन, म्हणजे समस्त पुरुषांना सुद्धा सांगेन आणि समस्त महिलांना सुद्धा सांगेन की तुमचं जर व्यवहार, तुमचा आचार जर व्यवस्थित असेल तर समाजामध्ये तुम्हाला, आता असे एखाद दोन किरकोळ प्रसंग येतात, ते समाजामध्ये चांगली माणसं असतात तशी काही वाईटच असतात, परंतु जास्तीत जास्त जे मला अनुभव आले ते खूप चांगले आले. पुरुष वकिलांनी सुद्धा मला खूप सांभाळून घेतलं. पण खालापूर आमच्या बारमध्ये मी एकटी महिला वकील होते अनेक वर्ष. म्हणजे जवळजवळ 6-7 वर्ष तर मी जास्तच त्याच्यापेक्षा मी एकटी महिला वकील होते. नंतरच्या काळात महिला आल्या, परंतु त्यावेळेला पुरुष सगळे पोलीस पुरुष, पक्षकार पुरुष, वकील पुरुष, जजेस पुरुष. पण असं मी स्त्री आहे, माझ्याकडे कोणी असं अवहेलनेने बघितलंय असं नाही झालं. आणि सुरुवातीच्या काळात मला विशेष करून इथे आपले पहिले जे नगराध्यक्ष गोवर्धनदास पुरुषोत्तमदास पन्नाजी, तर ते म्हणा किंवा कुंटे वकील म्हणा, भालेराव सर म्हणा, या सगळ्यांनी असं खूप अपेक्षेने माझ्याकडे बघितलं. आणि ही आता एक महिला वकील आहे, चांगली वकील आहे, तर हिला मग KTSP मंडळामध्ये आपण घ्यावं. म्हणून मग त्यांनी मला सांगितलं की तू अर्ज भर, सदस्य हो. मी KTSP मंडळात होते. त्याच्यानंतर ही जी आपली KTSP मंडळाची पहिली जी शाळा आहे छोट्या मुलांची, प्राथमिक शाळा, तिची पहिली अध्यक्ष त्यांनी मला केली. म्हणजे अशा मला संधी पण दिल्या ना त्यांनी, खूपच संधी दिल्या. त्याच्यानंतर नगरपालिकेचं शिक्षण मंडळ जेव्हा झालं तेव्हाही त्यांनी मला एक सदस्य म्हणून घेतलं होतं. म्हणजे असं खूप छान संधी मला मिळाली. एवढंच नव्हे तर माझ्या नंतर लक्षात आलं की राजकीय क्षेत्र हे काही आपलं क्षेत्र नव्हे, त्याच्यात मी नाही बसणार. पण तिथे जे काही असावा लागतो स्वभाव तो माझा नाही. आणि राजकारणामध्ये कसं आहे, आता त्यावेळेला एकूणच परिस्थिती अशी होती की मी जरा वेगळ्या विचारांची होते. मी हिंदुत्वनिष्ठ होते. त्यावेळेला काँग्रेस पक्षाचं राजकारण होतं चालू. त्याच्यानंतर 1976ला मी वकील झाले. दुर्दैवाने त्याच वेळेला आपल्या त्यावेळेच्या माननीय पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी पुकारली होती. त्याचा खूप परिणाम माझ्यावरती झालाच होता की आपल्या असंख्य कुठलाही दोष नसताना अशा निरपराध नागरिकांना त्यांनी जेलमध्ये टाकलं होतं, बंदिवान केलं आणि 19 महिने त्यांना आतमध्ये ठेवलं होतं. आणि खोपोलीतले सुद्धा आमच्या 2-3 लोक त्याच्यामध्ये गेले, की दादासाहेब टिळक होते, त्याच्यानंतर आमचे कुंटे सरांनाही म्हटलं होतं, मेंदळ्यांना म्हटलं होतं की तुम्हाला मी अटक करू म्हणून. तर त्याचा एक विपरीत परिणाम माझ्या मनावरती झाला होता की यांचा दोष काय आहे. आणि मग असं एक माझ्या मनामध्ये आलं होतं की या सगळ्यांच्या मध्ये मी एकटी नाही पुरी पडू शकणार. कारण त्यावेळेला आताचा जो भारतीय जनता पार्टी पक्ष आहे तो जवळजवळ नगण्य होता. एक तर त्याच्याबद्दल लोकांची अशी एक विचित्र समजूत होती की त्यावेळेला भारतीय जनता पार्टी नव्हतीच, त्यावेळेला जनसंघ होता. आणि जनसंघ म्हणजे बामणांचा, तो संघाचा, अशी एक मनामध्ये लोकांच्या कल्पना होती किंवा ती जाहीर करण्यात आली होती असं म्हणा तुम्ही. आणि मग त्या आणीबाणीच्या विरुद्ध लोकांनी आंदोलनं केली. त्या आंदोलनामध्ये आम्हाला जसं जमलं तसं तसं आम्ही सहभागी झालो होतो. कारण माझा तो स्वभाव होता की मला असं वाटायचं मी संघ परिवाराचा जे विद्यार्थी परिषद म्हणून जे एक विद्यार्थ्यांची संघटना आहे त्याच्यामध्ये मी काम करायला सुरुवात केली. पण मला असं कळलं की महाविद्यालय जिथे आहे तिथेच विद्यार्थी परिषदेची शाखा होऊ शकते. आणि आमच्याकडे तेव्हा 76 ते 80 महाविद्यालयच नव्हतं. तर त्यामुळे मग मी त्यांना विचारलं की तुम्ही काय प्रकारची कामं करता. तर तुम्हाला आता सांगितलं तर आश्चर्य वाटेल की बुक बँक नावाची एक कल्पना आम्ही सुरू केली होती. बुक बँक याचा अर्थ असा की मुलांच्याकडून वर्ष संपल्यानंतर, परीक्षा संपल्यानंतर आम्ही पुस्तकं घेत असू
आणि ती पुस्तकं आम्ही जमा करायचो. आणि मग माझ्या बरोबरची किंवा माझ्यापेक्षा जी मला लहान होती अशांना मी खोपोलीत जमवलं होतं. अच्छा. आणि मग त्यांच्याकडून ती पुस्तकं घ्यायची. उदाहरणार्थ 10वीच्या विद्यार्थ्याची जर पुस्तकं माझ्याकडे आली तर मग आम्ही सांगायचो की माझ्याकडे 10वीचा एक सेट आहे बरं का. हा. मग कोण सायन्सचं पुस्तक घेऊन जायचं किंवा कोण सेट घेऊन जायचा. अच्छा, हा, अशी बरोबर. माझ्या घरामध्ये भरपूर पुस्तकं यायला लागली क्या बात. आणि ती आम्ही देत असू. आणि मला अनेकांनी नंतर सांगितलं की ताई तुम्ही त्या काळात आम्हाला जी पुस्तकं दिली त्याचा आम्हाला तेव्हाही फायदा झाला. आणि मी अगदी नाव घेऊन सांगेन, तुम्ही आजही विचारा. मला आश्चर्य वाटलं, डॉक्टर डोंगरे जे आहेत ते खालापूरला होते त्यावेळेला. अच्छा. आणि मी खालापूरला जायचे, त्यामुळे खालापूरला मला कळलं होतं की खोपोलीपेक्षा तिथे जास्त गरज आहे. तर मी तिथे ती कल्पना मांडली होती आणि मग खोपोलीच्या विद्यार्थ्यांची पुस्तकं मी तिथे घेऊन जात असे. आणि मग मी त्यांना तिथे सांगितल्यानंतर तिथल्या काही विद्यार्थ्यांनी आमच्या बुक बँकेतली पुस्तकं घेतली होती. आणि ते म्हणाले की त्या पुस्तकांचा आम्हाला निश्चितपणे उपयोग झाला. म्हणजे मला आश्चर्य वाटलं आणि त्यांचं महत्व एवढं वाटलं की त्यांनी मला ही आठवण खूप नंतरच्या काळामध्ये दिली की तुमच्या त्या पुस्तकांचा आम्हाला उपयोग झाला म्हणून. अशी जवळजवळ 4 वर्ष मी ती बुक बँक चालवली होती. त्याच्यानंतर इथे पेपर आम्ही ठेवायचो आणि रवा दिघेचे आपले खोपोलीचे लेखक होते, तर त्यांना आम्ही बोलवायचो. त्यांची भाषणं, त्यांच्या बरोबर राहणं, मुलांच्या मध्ये काही काही वेगवेगळे उपक्रम करणं, असे खूप उपक्रम करायची मला खूप आवड होती. आणि त्याच काळामध्ये माझी वकिली पण एकीकडे चालू होती. पण पूर्ण काळ वकिली इथे का मी करू शकत नव्हते, पण तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की इथे खालापूरला 15 दिवसच कोर्ट असायचं आणि 15 दिवस कर्जतला असायचं. मग कर्जतला तर मला काही कामं मिळणं शक्य नाही. खोपोलीतली म्हणजे तालुक्यातली कामं अगदी जेमतेम मिळायला लागली होती. त्यामुळे 15 दिवस काही पूर्ण काम होतं असं नाही. आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की तू पैसे नाही मिळवलेस तरी मला चालतील. आता तुझं शिक्षण संपलेलं आहे, तू तुझ्या पायावरती उभी राहिलेली आहेस, तुला जे पैसे मिळतील त्याचा तुला पाहिजे तसा तू विनियोग कर. आमच्यावरती वडिलांनी विश्वास टाकला आणि त्या परत मी असं म्हणेन की ती संधी दिली आम्हाला, आम्ही त्या संधीचं सोनं केलं. आम्ही कधीही चुकीच्या, उलट आम्ही माझे पैसे मी अशाच कामाकरता खर्च करत असे. पण त्याचा खूप चांगल्या अर्थाने आपल्याला लाभ होतो पुढच्या काळामध्ये. तर आम्ही मग इथे पूर्वी दीपक हॉटेल होतं, तिथे एसटी थांबत असे. तर प्रवाशांना बसायला जागा नसायची. मग आम्ही तिथे एक छोटासा इथे जनता युवा आघाडी म्हणून एक सुरू केलं होतं आम्ही. कारण काँग्रेस पक्षातून अनेक लोक बाहेर पडले, वेगवेगळ्या पक्षातून अनेक लोक बाहेर पडले आणि त्यांनी जनता पक्ष म्हणून स्थापन केला होता, जनता पार्टी. त्याची युवा आघाडी आम्ही केली. त्या युवा आघाडीची पहिली अध्यक्ष मी झाले होते खोपोलीतली. म्हणून मी असं म्हणेन की पहिलं असणं हा कदाचित माझ्या आयुष्यातला योग असेल. आता तुमच्या या चॅनलमध्ये तुम्ही मला सांगितलं की पहिली महिला असण्याचं भाग्य मला मिळालं, ही प्रभूची कृपा आहे. तर त्यामुळे ते आम्ही तिथे सुरू केलं होतं आणि खूप चांगला अनुभव आम्हाला त्याच्यातही आला. पण मी म्हंटल तसं की राजकारण हे माझं क्षेत्र नाही. माझ्या त्याच वेळेला लक्षात यायला लागलं होतं की एकटी व्यक्ती एकटा चांगला विचार घेऊन पुढे जाऊ शकत नाही, त्याला खूप संघर्ष करायला लागतो. आणि त्यावेळेला मी लहान होते, म्हंटल तर जसं आपण उपमा द्यायची तर माझ्या पंखांमध्ये बळ नव्हतं. मी कोण होते? आय वॉज नथिंग. आणि म्हणून मग मला असं वाटलं की आपण आपल्याला जी आवड आहे त्या वेगळ्या कामामध्ये आपण सुरुवात करावी. वकिली करत असताना एखादी अशी कोणती केस की जी तुम्हाला खूप चॅलेंजिंग होती? हा, चॅलेंजिंग केसेस खूपच होत्या. कारण त्यावेळेला खोपोलीमध्ये भाडेकरू आणि घरमालक यांच्या केसेस जास्त होत्या. आता त्या प्रकारच्या केसेस नाही, ज्याला आपण दिवाणी स्वरूपाचं काम म्हणतो. आणि मग त्याच्यातून भाडेकरूंना उठवणं किंवा घरमालकांनी भाडेकरूच्या विरुद्ध केसेस देणं, हा असं वाटेल एखाद वेळेला की तो अन्याय होता का. परंतु भाडेकरू सुद्धा कारण नसताना जागा अडवून बसायचे. म्हणजे आपल्याकडे स्वतःची जागा आहे पण ती अडवून दुसऱ्याची जागा, म्हणजे आपली जागा ती वापरायला दुसऱ्याला द्यायचं, असे काही किस्से झाले होते. आता मी फार तपशील सांगत नाही कारण कसं आहे, हे व्यक्तिगत विषय मला असं वाटतं याच्यामध्ये सांगू नयेत. आणि मग वकिलीच्या क्षेत्रामध्ये मला यश मिळत गेलं आणि सिव्हिल आणि क्रिमिनल यांच्यातला मी फरक मला जो जाणवला तो मी तुम्हाला नक्की सांगेन इथे. खालापूर कोर्ट म्हणजे तालुका कोर्ट, तर त्याच्यामध्ये दोनच प्रकारच्या जास्ती करून केसेस, एक तर दिवाणी आणि एक फौजदारी. फौजदारीमध्ये काय असतं की दारू पिऊन येणारे लोक, त्याच्यानंतर जुगारीचे लोक, ऍक्सिडेंटची कामं. आणि आपला हा हायवे असल्यामुळे इथे ऍक्सिडेंटची कामं खूप असायची. तर दिवाणीमध्ये मला जास्त स्वारस्य होतं. त्याचं कारण असं की मी नीतीने व्यवसाय केला हा. माझ्याकडे 2-3 पक्षकार आले दारू
पिऊन की आम्हाला दारूमध्ये अटक केलेली आहे. तर मी म्हंटल मला तुझे पैसे पण नकोत आणि मी तुझी केस पण घेणार नाही, कारण तू दारू प्यायचास, धिंगाणा घालायचास बाहेर आणि मी तुला तिथे सोडवायचं. तर मी म्हंटल मी तुझ्या केसेस नाही घेणार म्हणून. तसंच जुगारांचं पण, की तुम्ही आयुष्य वाया घालवताय तुमचं. आणि मी त्यांना सांगत असे हे, किंवा कुठलाही पक्षकार आला तर मी त्याला म्हणत असे की तुझी केस तुला योग्य आहे का नाही आहे. आणि मी त्याला कधीही असं म्हटलं नाही की नाही नाही आपण केस लढू तुला मिळेल. तर मी खोट्याची बाजू शक्यतो म्हणजे नाहीच घेतली कधी. किंवा मी सांगत असे की तुझी खोटीची बाजू आहे, जितके तुम्ही शक्यतो तडजोड करा आणि तो जो आहे त्याला तू निश्चितपणे सहकार्य कर जास्तीत जास्त. अशा प्रकारे मी माझ्या वकिलीमध्ये सुद्धा काही नीती ठेवली होती. आणि मग मला असं वाटायचं की तुम्ही एखादा गुन्हा करताय आणि तो आम्हाला कळायचा, मी त्यांना सांगायचे की तुम्ही काय केलंय ते मला सांगा. खरंच तुमच्यावर अन्याय झालाय का? अन्याय झाला असेल तर काही वेळेला असं व्हायचं, जसं एखादा ट्रक ड्रायव्हर येत असेल, लांबून येत असे तो, आणि त्याची चूक नसते. साधारणपणे कसं असतं, पादचाऱ्याचा जर अपघात झाला तर सायकलवाला दोषी असतो, सायकलवाल्याचा अपघात झाला तर रिक्षावाला दोषी असतो, रिक्षावाल्याचा अपघात झाला तर कारवाला दोषी असतो, कारवाल्याचा अपघात झाला तर ट्रकवाला दोषी असतो. मग ट्रकवाला प्रत्येक वेळी दोषी असतो तसं नाही. तो म्हणायचा ताई बघा तुम्ही पंचनामा बघा काय तो, आणि मग मला खात्री पटायची की हा दोषी नाहीये. मग मी त्याची केस घेत असे. आणि मग आम्ही क्रॉसमध्ये, मग तेव्हा आमचं जरा काय म्हणतात त्याला कसब जे असतं वकिलीचं, अशा केसेस मात्र मी अवश्य घेतल्या. आपल्या तत्वांची तडजोड नाही हा, म्हणजे नाहीच केले, पैशासाठी तर मुळीच केली नाही. म्हणजे तुम्हाला परत सांगितलं तर आश्चर्य वाटेल, एखाद्याला फी सांगायची ना तर मला जीवावर यायचं की आपण कशी ह्याला फी सांगायची, किती सांगायची. आणि हे ऐकून कदाचित लोकांना खोटं वाटेल, पण आता मी जवळजवळ 73 वर्षाची आहे. आता मला खोटं सांगून काय मला मिळणार आहे? ना मला याच्यापुढे खोटं सांगून पैसे मिळणार आहेत, ना मला कीर्ती मिळणार आहे, ना सत्ता मिळणार आहे. तर मी आयुष्यामध्ये कधी अशा प्रकारे पैशासाठी कधी खोटं काम केलं नाही. आणि कधी माझ्या व्यवसायाशी मी कधी तडजोड केली नाही. आणि व्यवसायातले किस्से तर अनेक आहेत. त्यातला किस्सा तुम्ही विचाराल तेव्हा मी नक्की सांगेन. आपल्या दोघांमध्ये चर्चा ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस तुम्ही दत्ता हलगीकर हलसगीकर यांची एक कविता फुटफुटली होती. होय. तर जर म्हणजे कला क्षेत्रामधले तुम्ही आहात, वाचन झालं तुमचं, कला झालं, या सगळ्या गोष्टीत आहेत, जर तुमची अजूनही ती कविता आठवत असेल, लक्षात असेल काही 2 ओळी 3 ओळी, तर तुम्ही प्लीज आपल्या प्रेक्षकांना सांगू शकता का? मला अगदी त्याचे नेमके शब्द नाही आठवणार, नेमके म्हणजे त्यांच्या ओळी मला नाही आठवणार, पण मी निश्चितपणे असं म्हणेन की त्यांनी अशी एक कविता लिहिलेली आहे की वाटेवर झाड असतं, त्या झाडांच्यामुळे प्रवास हा सुखकर होतो. झाड हे सावली द्यायला असतं, तसं आपण प्रत्येकाच्या वाटेवरती शक्य होईल तसं त्यांनी झाड व्हावं. म्हणजे दुसऱ्यांच्या प्रवासाला आपण त्या झाडासारखी सावली द्यावी, असा त्या कवितेचा आशय आहे. क्या सुंदर सुंदर, खरंच म्हणजे आपल्या पद्धतीने जेवढं समोरच्यासाठी आपल्याला करता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करायचा. आणि ती साहित्याची आवड तर मला खूप होती. मी लायब्ररीमध्ये पण जात असे. आपली खूप समृद्ध लायब्ररी होती तेव्हा. मे महिन्यातला किस्सा मला आठवतोय तुमचा, तुम्ही मे महिन्यात सुट्ट्या पडल्यावर आणि मला असं सांगू का तुम्हाला की मला अशी एक इच्छा असायची की लोक काय वाचतात, आणि म्हणून तेव्हा तिथले जे सेवक होते ते पण खूप आम्हाला सहकार्य करायचे. मी म्हंटल तुमचं मला रजिस्टर द्याल का बघायला? तर ते म्हणाले की अहो पण ते कसं होतं. म्हटलं नाही, मी इथेच बसते तुमच्या समोर आणि मला रजिस्टर बघायचंय. आणि मग मी ते चाललं तर मला असं वाईट वाटलं बघून. कादंबऱ्या वाचणारे लोक जास्तीत जास्त होते, प्रवास वर्ण वाचणारे लोक कमी होते, आध्यात्मिक वाचणारे त्याहून कमी होते, चरित्र वाचणारे लोक कमी होते. म्हणजे लोकांची, समाजाची सुद्धा वाचनाची आवड सुद्धा जर अशा प्रकारे असेल तर समाजाची उन्नती कशी होणार ना? त्यांनी चरित्र वाचली पाहिजेत, कारण एखाद्याचं चरित्र वाचून आपल्याला स्फूर्ती येत असते. तीच जर वाचलं नाही आपण तर आपली प्रगती कशी होणार? म्हणून नेहमी असं म्हणतात की ज्या देशाच्या तरुणांच्या मध्ये वीरश्रीची गाडी असतील तो देश नेहमी स्वतंत्र असतो आणि तो देश नेहमी पराक्रमी असतो.
आणि तरुणांच्या तोंडातल्या ओठावरच्या गाड्यांवरती त्या देशाचं भवितव्य अवलंबून असतं, असं एक सुंदर वाक्य मी माझ्या वाचनात आलं होतं. क्या बात. नाही, पण आत्ताचा ट्रेंड बघताना चरित्र वाचण्यापेक्षा चरित्र ऐकण्यामध्ये लोक दिलचस्पी ठेवतात जास्त, जसं की आता आपलं चालू आहे होय ओपन माइक टॉक्सच्या होय माध्यमातून तसे आपण बरोबर आहे. आता सगळ्यांसोबत. पण तरी पण मी हेही सांगेन की मोबाईलचा वापर अवश्य करावा. भौतिक साधनं खूप छान आहेत, त्यांनी अनेक गोष्टी सुखकर झालेल्या आहेत. पण शेवटी जसं टीव्ही हा वाईट नाही, मोबाईल हा वाईट नाही, पण टीव्हीचा रिमोट तुमच्या हातात आहे ना, तेव्हा काय चॅनेल बदलायचं हे आपल्या हातात आहे. आता ते मोबाईलचा कुठला चॅनेल आपण बघायचा आहे, युट्यूब वरती मिळणारं जे सतत ते कचरा टाकतायत, तो कचरा आपण बघायचा का तुम्ही हे जसं एक म्हटलं तर चांगलं काम करताय की लोकांपर्यंत काही आमच्यासारख्यांचे, नाही तर आमच्यासारखेचे विचार कशाला लोकांपर्यंत पोहोचतील, तर ते ऐकायचं का दुसरं काहीतरी ऐकायचं. म्हणजे काही काही वेळेला मला मोबाईलचा दुरुपयोग मी बघते, माझं घर रस्त्यावरच आहे, मी कधी कधी गॅलरीत उभी राहते, तर स्कूटरवरून जाताना सुद्धा स्पीड आहे, एका हाताने हँडल पकडलाय दुसऱ्या हाताने मोबाईल. मग इतकं जर महत्वाचं आहे तुमचं मोबाईल, तर बाजूला देऊन जरा स्कूटर थांबवा ना. मग काय बाबा, कोणाचं काम आहे, आईचा फोन आहे का, तर मी जरा थांबतो आणि मोबाईल. तुम्ही मागच्याचा विचार करत नाही, पुढच्याचा विचार करत नाही, आणि हा दुरुपयोग नाही का. मी निश्चितपणे असं विशेष करून तरुणांना असं सांगेन की मोबाईलचा सदुपयोग करा, त्याच्यातून जे काही चांगल्या गोष्टी मिळत आहेत त्यांनी तुम्ही चला. म्हणजे चरित्र वाचली नाहीत तरी हरकत नाही, पण निदान जे काही हे मिळतंय ह्याच्यातून भांडार, बरोबर. ते चांगलं वाचण्याचा तुम्ही आता ही गोष्ट बोललात, ही गोष्ट बोलून किती लोक ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये आणतील त्याच्याबद्दल काही कल्पना नाहीये. पण मी आता तुमच्या समोर बसलोय, ही गोष्ट अनेकदा माझ्या हातून सुद्धा घडते की गाडी चालवत असताना फोनवर बोलतो, पण मी आज या चॅनलच्या माध्यमातून आणि तुमच्या समोर बोलतो की याच्या पुढे अशी गोष्ट घडणार नाही आणि याच्या पुढे अशी गोष्ट करणार नाही. जी काही गोष्ट पहिले स्वतःवर घ्यावी असं वाटतं, ही गोष्ट मी स्वतःवर घेतो आणि स्वतःवर घेऊन मी असं ठरवतो की याच्या पुढे असं काही होणार. किती छान. माझ्या मुलाखतीचा एक जरी म्हणजे मी एक जरी परिणाम झाला तरी मी असं म्हणेन की आपण एवढा वेळ वाया नाही घालवला, तर तो सत्कारणी लावला. आणि विश्व हिंदू परिषदेचं काम करत असताना आम्ही नेमकं हेच धोरण ठेवलं होतं की आम्ही ज्या वेळेला 10 लोकांना सांगू तेव्हा एखाद्याच्या मनामध्ये परिणाम होईल, आणि जेव्हा एखाद्याच्या मनात परिणाम झाला, असे 10 लोक जर आम्ही गाठले तर एखादा कार्यकर्ता आम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न त्याच बद्दल बोलणार होतो मी, विश्व हिंदू परिषद आणि तुमचं नातं काय आहे? हो, आता मी मगाशी जसं सांगितलं तसं की विद्यार्थी परिषदेचं काम मी सुरू केलं, तोपर्यंत इथे कॉलेज नव्हतं, त्यामुळे मला विद्यार्थी परिषदेमध्ये मी काम नाही करू शकले जास्त. मग आमच्या घरी योगायोगाने 80च्या सुमारास, 1980च्या सुमारास पेणहून एक शशिकांत करंदीकर म्हणून येत असत, आणि त्यांनी इथे विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली. आणि पहिले आपले जे नगराध्यक्ष होते त्यांना इथे पहिले अध्यक्ष केले खोपोलीचे, आणि माझी आई शैलाबाम यांना त्यांनी उपाध्यक्ष केलं. तर त्यामुळे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते यांचं आमच्याकडे जाणं येणं सुरू झालं. आणि मग त्यांच्या गप्पा मी ऐकत असे, कारण ते काहीतरी हिंदुत्वाचं काम करतायत असं आमच्या लक्षात आलं. आणि आई मग त्या बैठकांना जायची, कुठे प्रवासाला जायची, बैठक असेल अलिबागला म्हणा, रायगड पेणला म्हणा, तर त्यांच्या गप्पा चालल्यानंतर मी त्यांच्याकडे बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हे सगळे वृद्ध आहेत लोक, म्हणजे ज्येष्ठ आहेत. मग मी एक दिवस, आमच्याकडे खूप मोठे कार्यकर्ते आले होते की ज्याला आम्ही 3 प्रांतांचे प्रमुख असं म्हणायचो, म्हणजे आपला महाराष्ट्र प्रांत, गुजरात आणि अजून एक प्रांत, मला त्याचं नेमकं नाव नाही आठवत आता. तर त्या 3 प्रांतांचे प्रमुख अनंतराव कुलकर्णी म्हणून आमच्या घरी आले होते, आणि मी त्यांच्याशी, ते माझ्याशी वादविवाद घालत होते, त्यांना गंमत वाटत होती माझ्याशी बोलायला. तर मी त्यांना म्हंटल की मला म्हणाले तू विश्व हिंदू परिषदेचं काम कर. म्हटलं छे छे, विश्व हिंदू परिषदेचं काम मी कसं करणार, ती म्हाताऱ्यांची संघटना आहे म्हणून. तर ते हसले. आणि मी तुम्हाला खरंच सांगेन की मी या कामाकडे वळण्याचं हे खूप मोठं कारण आहे की ते रागावले नाहीत माझ्यावरती. त्याने मला काय उत्तर दिलं की अगं, आत्ता आम्ही म्हातारे आहोत, पण तुझ्यासारखे तरुण जर विश्व हिंदू परिषदेच्या कामात आले नाहीत तर ही म्हाताऱ्यांचीच संघटना राहणार आहे. तुझ्यासारखे तरुण जर या कामामध्ये आले तर ही संघटना निश्चितपणे तरुणांची होईल. आणि ते वाक्य मला इतकी वर्ष झाली, 80 पासून आता आज विचार करा 2025 आलाय, माझ्या ते वाक्य पक्क लक्षात आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ही जरा बोलते चांगली, वादविवाद करते चांगल्या विषयांवरती, भाषण बरं देते, बरं गाते,
कारण मी तेव्हा वंदे मातरम म्हणत असे. संपूर्ण वंदे मातरम मी म्हणायला सुरुवात केली. अरे वा. आणि विद्यार्थी परिषदेच्या एक जोगदंड म्हणून आहेत, त्यांनी मला ते पुण्याला शिकवलं होतं. तर इथे आपल्याकडे अभिज्ञान व्याख्यानमाला म्हणून खोपोलीमध्ये अनेक वर्ष व्याख्यानमाला चालायची. मला त्याचा आता या संदर्भात वेगळा संदर्भ द्यावासा वाटतो, कारण खोपोलीच्या लोकांना हे कळलं पाहिजे की अशी एक सुंदर व्याख्यानमाला त्यावेळेला चालायची. म्हणजे आमचं भावविश्व जे व्यापक झालं ना, त्याचं कारण ते आहे की तेव्हा ही अशी टीव्ही वगैरे फारसे नव्हते, मोबाईल नव्हते. मग आम्ही व्याख्यानानं जात असू. म्हणजे एकदा डॉक्टर डोंगऱ्यांच्या बरोबर चर्चा करत असताना ते असं म्हणाले की तुम्ही ज्या वेळेला वंदे मातरम वगैरे म्हणायचात आणि ते कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही सतरंजा गोळा करायचो म्हणे. हा, म्हणजे सतरंजा गोळा करायला माणसं नसायची, तर कार्यकर्ते, आणि ते तेव्हा आमच्यापेक्षा ते लहान ना 10 वर्षांनी. तर त्यामुळे म्हणे ते म्हणजे माझ्यावरती तर संस्कार झालेच, पण माझ्या मागच्या पिढीवरती संस्कार त्यावेळेच्या त्या व्याख्यानमालेमुळे झाले. आणि मग ते संपूर्ण वंदे मातरम म्हणत असताना मला खूप आनंद व्हायचा, पण ते खूप जणांना माहितीच नव्हतं की वंदे मातरमचं एकच कडवं लोकांना माहिती होतं. आणि मग जवळजवळ सगळ्या कार्यक्रमांना मला संपूर्ण वंदे मातरम म्हणायला बोलवत असत. बरं, मग या दरम्यान विश्व हिंदू परिषदेचा प्रवास तुमचा कधीपासून चालू आहे? हा, 80 साली मग अनंतराव कुलकर्णींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की हिला आपण जास्तीत जास्त संधी द्यायची. तर त्याच्यामुळे त्यांनी मला रायगड जिल्ह्यामध्ये काही बैठकांना बोलवायला सुरुवात केली. मग इथे एक मोठी आमची प्रतिनिधी सभेची महाराष्ट्राची एक सभा झाली होती, प्रातिनिधिक सभा. तर त्याच्यामध्ये मी सगळ्या लोकांना बघितल्यानंतर मी म्हटलं, अरे ही किती विद्वान माणसं आहेत. आणि त्या सगळ्या विद्वान माणसांचं मी एक वैशिष्ट्य बघितलं की ते अतिशय नम्र होते. म्हणजे त्यांच्या बोलण्या वागण्यामध्ये कुठेही ज्याला आपण राजकीय पुढारीपणाचा, सत्तेचा असलेला एक अहंकार असतो, तो कुठेही नव्हता. आणि ते मला फार भावलं की माणसाने जितकं मोठं असतं ना, तितका तो नम्र असला पाहिजे. आणि मग मी मगाशी साहित्यातला एक विषय तुम्हाला म्हटला ना, झाडाचा, तसा मी एक वाक्य मला सुभाषित तेव्हा आठवलं की आंब्याचं झाड हे आंब्याने लगडल्यानंतर ते वागतं. त्यामुळे जो संपन्न आहे, मग तो पैशाने म्हणा, विद्वत्तेने म्हणा, तो नम्र असला पाहिजे. आणि ते प्रत्यक्ष मला बघायला मिळालं विश्व हिंदू परिषदेच्या कामामध्ये. आणि मग त्यांनी मला महाराष्ट्रामध्ये संधी दिली. मला महाराष्ट्र प्रांताची महिला प्रमुख केली. ती मी पहिली महिला प्रमुख. म्हणजे पुन्हा मी असं म्हणेन की पहिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पहिला असणं हा कदाचित माझा योग असावा आयुष्यातला. बरोबर. आणि आता पण तुम्ही जिथे जिथे पहिला गेलात ते सक्सेसफुल झालंय. हा, पण ते सांगू तुम्हाला, ते आपण कर्तव्य करणं, प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे, पण यश देणं हे परमेश्वराच्या हातात आहे. आणि तो आध्यात्मिक तुम्हाला जर पाठिंबा असेल, तेथे पाहिजे अधिष्ठान ईश्वराचे. तो ईश्वर जर तुमच्या पाठीशी असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात, तुमच्या क्षेत्रात यशस्वी होता. अन्यथा तुम्ही म्हणाल की मी हे केलं, मी ते केलं, तर ही खोटी गोष्ट आहे. आपण प्रयत्न करतो, आपल्याला फळ देणं हे परमेश्वराच्या हातात आहे. मी असं बोलणं मागचं कारण असं होतं की ते कुठेतरी मला पण लागून घेतलं. माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आलात, चॅनल सक्सेसफुल आहे. चॅनल सक्सेसफुल आहे असं मला बोलायचं होतं. विश्व हिंदू परिषदेच्या कामामध्ये मला खूप आनंद आला, पण मला तिथे मात्र अवहेलना झाली, कुणाकडून तर समाजाकडून. म्हणजे मी खोपोलीमध्ये सुरुवात केल्यानंतर आम्ही लोकांकडे जात असू, आणि मग लोकांच्याकडे जायचं तर काय हेतूने जायचं की बा आम्ही तुम्हाला सदस्य करतो आणि एक काहीतरी तुम्ही आम्हाला 5 रुपये द्या, 10 रुपये द्या, कारण तेव्हा हीच रक्कम असायची. तर ते म्हणायचे की आम्ही पावती पुस्तक घेऊन जायचो, कारण आमच्याकडे पैसे नसायचे. आम्हाला कोण पैसे देणार ना, आम्हाला अनुदान सरकारी, कारण आपलं निधर्मी राज्य, तर त्याच्यामुळे आम्हाला अनुदान कुठलंही नाही. आणि लोक आम्हाला सांगत असत, दुर्दैवाने आपले हिंदूच, की तुमचं काम खूप चांगलं आहे. कारण आम्ही सांगायचो आम्ही असे वनवासी क्षेत्रात आम्ही काम करतो, शाळा चालवतो, वसतिगृह चालवतो आणि जागृती करतो, लोकांना संस्कार देतो. आमची विश्व हिंदू परिषद 4 पायांवरती उभी आहे, 4 खांबे त्याचे. पहिलं म्हणजे संस्कार, दुसरं म्हणजे संघटन, आपण एकत्र यावं, तिसरं म्हणजे सेवा, की जे वनवासी क्षेत्रामध्ये आहेत, आपल्यापेक्षा कमी आहेत, इथेही झोपडपट्ट्यांमध्ये आहेत, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करूया. आणि चौथं म्हणजे संघर्ष, की वेळ आली तर आतापर्यंत हिंदू मार खात आला, आता ह्याच्या पुढे हिंदू मार नाही खाणार. म्हणून चौथा विषय आम्हाला करायचाच होता, तो म्हणजे संघर्षाचा. आम्ही हे सांगितल्यानंतर ते म्हणाले, अरे वा वा, तुमचं काम खूप छान आहे, पण तुम्ही आमची पावतीवरती नाव लिहू नका. का?
तर ते विश्व हिंदू परिषद लिहिलाय ना, म्हणून म्हणे हिंदू हा शब्द काढून टाका. म्हणजे आज बघा राम मंदिर उभं राहिलेलं पाहताना आम्ही भाग्यवान आहोत की मी राम मंदिराच्या सुरुवातीचा काळ अनुभवलाय की जेव्हा हिंदू म्हणून लोक म्हणायला लाजत असत, कमीपणा, ते म्हणायचे आमच्या नोकऱ्या जातील, आमची बदली खोपोलीहून महाडला होईल, अशी राजकीय स्थिती त्यावेळेला होती. ही मी अनुभवला. याच्यात एकही शब्द मी खोटा बोलत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्यावेळेला मात्र कार्यकर्ता म्हणून समाजाकडून आमची अवहेलना झाली. आणि मी असं म्हणेन की मी इतर धर्मांना दोष देत नाही. इतर धर्म हे माझ्या दृष्टीने धर्मच नाहीत, ते पंथ आहेत. त्यांचा एक प्रेषित आहे, त्यांचा एक ग्रंथ आहे आणि त्यांचं उद्दिष्ट ठरलेलं आहे की त्यांना भारतावरती आपलं परत राज्य आणायचं आहे. म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी धर्मांतर केली, ही वस्तुस्थिती आहे, ती आम्ही अनुभवली. म्हणून मग माझा जो दोष आहे ना, किंवा मी दोष देते, तो आमच्या हिंदू बांधवांना दोष देते की तुम्ही जागे व्हायला पाहिजे. हे आम्ही तेव्हा करत होतो. आम्ही समाजाचं काम केलं म्हणजे काय केलं, हिंदूंना उठा आणि जागृत व्हा आणि एकजूट व्हा. आमच्या दुहीतला फायदा हा दुसऱ्याने उठवू नये, हा आमचा उद्देश होता. या दरम्यान तुम्ही ज्यावेळेस राम मंदिराचा उल्लेख केला, मला आवर्जून कार सेवाचा हे एक्सपिरियन्स मला तुमच्याकडनं जाणून घ्यावा. हा, तर तेव्हा असं झालं की, आणि कारसेवा मी परत सांगेन, कारसेवा हा 2 तासाचा विषय सांगितलं तर लोकांना वाटतं की राम मंदिर झालं, पण हा मोठा प्रकल्प होता. हिंदूंच्या जागृती करता केलेला हा मोठा प्रकल्प होता. हिंदू जागेच व्हायचे नाही. कारसेवा आणखीन राम मंदिर हा जवळजवळ 80 सालापासून चालू झालेला प्रकल्प आहे. कारसेवा 92 ला सुरू झाली, ही लोकांना दिसली 92 ला, परंतु प्रत्यक्षात तिचा सुरुवात जी आहे, उगम जे आहे, ते जवळ 80 सालापासून आहे. आणि त्यावेळेचे फक्त 3-4 ठळक उदाहरणं मी सांगते. ती म्हणजे 84च्या सुमारास भारत माता आणि गंगा माता असं फार मोठ्या प्रमाणावरती हिंदू जागरणाकरता 3 रथयात्रा काढल्या होत्या. अनेक तरुण पिढीला हे माहित नाही आता, आणि त्याचा कुठे फारसा बोलबाला होत नाही. कारण पुन्हा विश्व हिंदू परिषद, संघ परिवार, भाजप म्हणजे बामणांची संघटना, हेतुतः हे पसरवलं होतं. आणि लोकांना जे ऐकू येतं तेच खरं वाटतं. 4 लोकांनी सांगितलं, जाहिरातबाजी केली की लोक म्हणतात हो हेच खरं असेल कदाचित. म्हणून मग लोकांच्या मध्ये जागृती व्हावी की हिंदूंना काय वाटतं हे कळावं. म्हणून उत्तरेपासून दक्षिणेकडे नाही, दक्षिणेपासून उत्तरेकडे, पूर्वेपासून पश्चिमेकडे अशा 2 मोठ्या यात्रांचं नियोजन केलं. आणि त्याच्यामध्ये हिंदूंचं लक्षणं ठरवली. कोणाला हिंदू म्हणायचं, धर्म म्हणजे काय आमच्याच लोकांना माहित नाही. आमची काय ज्याला आपण म्हणतो अधिष्ठान आहेत, आमची प्रेरणास्थानं काय आहेत, तर त्याच्यामध्ये गीता आहे. गीतेबद्दल कोणाचं दुमत असेल, गंगेबद्दल दुमत असेल, गोमातेबद्दल दुमत असेल, गायत्री मंत्राबद्दल, ओंकाराबद्दल, सूर्याबद्दल दुमत असेल, ही 5 लक्षणं हिंदुत्वाची ठरवून दिली होती. आणि त्याच्या आधारावरती विश्व हिंदू परिषदेचं काम चालू होतं. आणि मग हे भारतभर हे संघाचं होतं हे काम, संघाने रचना केली आणि अभूतपूर्व असं यश त्या यात्रेला मिळालं. म्हणजे एक यात्रेचं त्याचं संगमस्थान हे नागपुरात होतं. म्हणजे सगळ्या बाजूनी यात्रा काढल्या आणि एक दिवस त्यांचं एकत्रीकरण होतं. लाखो लोक, म्हणजे त्यावेळेला समाज असा ढवळून निघाला होता, हिंदू समाज. आणि 84 पासून जवळजवळ 83 किंवा 84 असेल, मी नेमकं साल नाही आता मला सांगता येत. आणि अनेक कार्यकर्ते आम्हाला मिळाले. आणि तेव्हापासून असं लक्षात आलं की गर्व से कहो हम हिंदू है, ही घोषणा तेव्हा सुरू झाली आहे. आणि लोकांना सांगावं लागलं की गर्व से कहो हम हिंदू आहे, म्हणा की आम्ही हिंदू आहोत, म्हणजे काही चुकीचं नाहीये. अहो, आम्हीच खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभाव आले आहोत. आम्हाला हिंदूंना सर्व धर्म समभाव सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही मंत्र म्हणतो ते सगळ्यांच्यासाठी. आम्ही मंत्र म्हणतो, सहनावतु सहनौ भुनक्तु, सगळ्यांना सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. आम्ही असं नाही म्हणत हिंदूच फक्त सुखी व्हा, सगळ्या प्रकारचे लोक सुखी व्हावेत. पण दुर्दैव असं मधल्या अनेक काळाच्या आक्रमणांच्यामुळे, प्रत्यक्ष आक्रमणांमुळे, मानसिक आक्रमणांच्यामुळे हिंदू समाज दबला गेला आणि स्वतःचं अस्तित्व विसरला, स्वतःची अस्मिता विसरली. ती जागा करण्याचं काम विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराच्या निमित्ताने केलं. हा, आणि आणखीन एक छोटस कारण सांगते. आणि विश्व हिंदू परिषदेचा प्रवास जो आहे तो मी अगदी 2-3 टप्प्यांमध्ये सांगितला. की
सरकारचं म्हणजे ज्याला आपण सरकार म्हणतो, भारत सरकार, याची जर इच्छाशक्ती असेल तरच हे घडू शकतं, हेही आपल्या लक्षात आलं. राम मंदिर एवढं जे भव्य झालं त्याच्या मागे काय होतं, तर सगळं उत्तर प्रदेशचं सरकार होतं एका अर्थाने. त्याच्यानंतर जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 4 मंदिरांचा प्रामुख्याने विध्वंस केला होता. त्यातलं सोरटी सोमनाथ, द्वारकेचं कृष्ण मंदिर, त्याच्यानंतर काशीचं विश्वनाथ मंदिर आणि अयोध्येचं राम मंदिर. आता 3च का शिल्लक राहिली? तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी गुजरातमध्ये ते असल्यामुळे सोरटी सोमनाथाचा जीर्णोद्धार हा त्यावेळच्या असलेल्या सत्तेतल्या काँग्रेसने केला होता. आता त्यावेळेला काँग्रेस होतं की नाही? मग अभयला मी मगाशी म्हटलं ना तुम्हाला की आम्हाला मग जशा इलेक्शन्स येतील तसे काँग्रेसवाले आम्हाला म्हणायचे, हा आता इलेक्शन आलीत ना, आता तुमचा काहीतरी एखादा कार्यक्रम सुरू होईल, मग का तर मतं मिळायला पाहिजे. तर आम्ही काय उत्तर द्यायचो माहितीये का त्यांना, की जर राम मंदिराच्या निमित्ताने जर आम्हाला मतं मिळणार असतील तर तुम्ही करा. काँग्रेसने म्हणावं की हा आमचा प्रश्न आहे म्हणून, तुम्ही मतं घ्या, तुम्ही राजकारण करा, तुम्ही सत्तेवर बसा, आमची सगळी मंदिरं जी आहेत आत्ताची जी महत्वाची सांगितली याचा जीर्णोद्धार तुम्ही करा. असं आम्ही उत्तर दिल्यानंतर ते गप्प बसायचे. विशेष म्हणजे मॅम, मला आता एक कुतूहल आहे या गोष्टीचं आहे की तुम्ही वकिली पेशा केला, त्याच्यानंतर राजकारणामध्ये पण थोडा सहभाग होता तुमचा, आणि त्याच्यानंतर साहित्याबद्दल विशेष आवड. आतापर्यंत तुम्ही 4 पुस्तकं लिहिलेली आहेत, बरोबर? त्यातल्या त्यात माझा एक पुस्तक, मी जो वाचलेला पुस्तक आहे अगदी, हा पुस्तक तो हा पहा माझं गाव खोपोली. हा सुंदर पुस्तक आहे. मी काल तुमच्याकडनं घेऊन गेलो आणि मला जेवढं वाचता येईल तेवढं वाचून घेतलं या पुस्तकातला. तर साहित्याची आवड कशी आणि आतापर्यंत लिहिलेल्या 4 पुस्तकांबद्दल माहिती कशी सांगा? पहिली गोष्ट म्हणजे ही पुस्तकं मी लिहिली नाहीत. आता हा प्रश्न तुम्हाला आश्चर्यकारक आहे. हा म्हणजे प्रश्न नाही, हे उत्तर माझं किंवा हे म्हणणं हे आश्चर्यकारक वाटेल. हा योग आहे. ही पुस्तकं माझ्याकडून लिहिली गेली, हे महत्वाचं. आता पहिलं पुस्तक मी कसं लिहिलं आणि मला साहित्याची आवड कशी, तर मला होती पहिल्यापासून. मराठी भाषा मला आवडायची, संस्कृत आवडायचं, हिंदी आवडायचं. आणि खोपोलीमध्ये जी वृत्तपत्र चालायची, युगांत म्हणून नंदकुमार देशपांडेंचा, कुंटे वकिलांचा जिद्द चालायचा, त्याच्यामध्ये मी लिखाण करत असे. म्हणजे छोटे छोटे लेख मी तेव्हाही लिहित असे, किंवा काही वकिलांच्या वरती मी लिहिलं त्यांच्या साठीच्या वेळेला वगैरे असं. त्यामुळे मला माहिती होतं की मी बरी लिहायचे, निबंधातही मला चांगले मार्क असायचे. आणि खरं सांगायचं तर मी पुस्तक लिहीन असं मला एका हस्तरेषा तज्ञानी 30 वर्षापूर्वी भविष्य व्यक्त केलं होतं. माझा ज्योतिषावरती विश्वास आहे, पण तरी पण मी पुस्तक लिहीन असं मात्र मला अजिबात वाटलं नव्हतं. आणि योग असा झाला की म्हणजे करोना झाला त्याच्या थोडस अलीकडे, म्हणजे 2020चा कालावधी असेल तो. 2020 मध्ये करोना झाला ना आता. तर माझं दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि मी अगदी म्हणजे सगळी, ज्याला आपण म्हणतो, माझं बाहेर जाणं सगळं संपलं होतं. मी अशी ऑपरेशनच्या पहिल्या महिन्याच्या कालावधीमध्ये झोपले होते आणि मला संभाजीनगरहून आमच्या एका कार्यकर्त्यांचा फोन आला की म्हणे, मीनाताई. म्हटलं अरे एकदम का आठवण झाली? तर म्हणे नाही, आपण त्यावेळेचे तरुण कार्यकर्त्यांनी परिषदेचं काही काम केलंय आपण, तर तुम्ही एखादा लेख लिहून द्याल का की आपण विश्व हिंदू परिषदेचं काम कसं केलं? म्हटलं अरे मी तर आता ऑपरेशन झालंय, महिनाभर ते मी काहीच करू शकत नाही, पण तुम्ही जेव्हा जमेल तेव्हा मला कळवा लेख लिहून, आणि आपण 4-5 लोकांचा लेख लिहूया आणि पुस्तक छापूया त्याचं म्हणे, किंवा एखाद्या पुस्तकामध्ये ते लेख प्रसिद्ध करूया. ठीक आहे म्हटलं. तो विषय मी गेले विसरून, कारण आम्ही महिन्यानंतर पुण्याहून इथे आलो, कारण तेव्हा सगळं बंद होतं. आल्यानंतर मग मला डॉक्टरनी सांगितलं होतं की तुम्ही जिना उतरायला पाहिजे, हालचाल केली पाहिजे. मग मी हळूहळू खाली जायला लागले माझ्या ऑफिसमध्ये, कार्यालयामध्ये. तिथे गेल्यानंतर मग करायचं काय, कारण पक्षकार मी जवळजवळ माझं वकिली मी बंद केली होती 5-6 वर्ष. तर त्यामुळे वेळ होता मला. आणि हेमंत दगडे म्हणून माझा जो टायपिस्ट आहे तो येत असे. तर एक दिवस म्हटलं, हेमंत बघूया रे आपण लिहूया तर खरं. मग मी डिक्टेशन द्यायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर मी विश्व हिंदू परिषदेशी कशी जोडले, आता जसं सांगितलं तसं मी लिहिलं. आणि माझ्या लक्षात आलं, मी सांगते आणि तो लिहितोय, म्हणजे टाईप करतोय. त्याची जवळजवळ 7-8 पानं पहिल्याच दिवशी टाईप करून झाली.
तर मी आमच्या काशीकर कार्यकर्त्याला कळवलं की अरे 7-8 पानं लिहून झालीत माझी. मग म्हणे मीनाताई तुम्ही असं करा, तुम्हाला आता जे जे आठवत आहे ना ते लिहा. मग मी ते लिहिल्यानंतर 20 एक पानं झाल्यानंतर मी एक दोघा तिघांना मुद्दाम बोलावलं आणि म्हटलं मी असं लिहिलंय, तुम्हाला कसं वाटतं? कारण मी काही साहित्यिक नाही, बरोबर. काय लेखक नाही, तर आपण हे लिहिलेलं लोकांना आवडेल का नाही? तर आपलं आपलं लिहा म्हटलंय तर आपण लिहायचं. जसं माईक मिळाल्यावरती लोक बोलत बसतात तसं लिहा म्हटलं की आपण लिहायचं. तर ते 5-6 जणांनी मला मनापासून म्हटलं खरंच तुम्ही माझे टीकाकार असाल तर मला खरंच सांगा. ते म्हणाले नाही. मग अजून त्याची 80 पानं लिहून झाली आणि मग लक्षात असं आलं की आता ह्याचं पुस्तक होऊ शकतं. मग एकाने सूचना केली की तुमचा 80 पासूनचा प्रवास दिसतोय आम्हाला, परंतु आधीचा प्रवास आम्हाला काय माहिती की तुम्ही कुठे जन्म झाला, कसं झालं. मग त्यावरती पण एक प्रकरण लिहा. म्हणजे मला माझं हे आत्मचरित्र करायचं नव्हतं, हे माझं आत्मचरित्र नव्हे. आणि म्हणून मी असं माझ्या पुस्तकाला नाव पण असं दिलं होतं की मीना मी ना, असं त्याचा सिक्वेन्स केला होता आधी. आणि म्हणजे मी नाही, हा मी आहे पण माझ्या नावात मीना आहे, पण मी आणि खोडून ते ना केलं होतं. पण मग मला जे आमचे प्रकाशक आहेत विवेक प्रकाशनचे, तर त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही असं व्यक्तिगत नाव देऊ नका, कारण हे विश्व हिंदू परिषदेचा एका अर्थी मोठा प्रवास आहे, मोठा कालखंड त्याच्यामध्ये त्या पुस्तकात आलेला आहे. तर नाव काहीतरी वेगळं सुचलं तर बघा. म्हणून मग मी स्वतः विचार करायला लागले, एक दोघांना विचारलं, काही साहित्यिक मैत्रिणी माझ्या ओळखीच्या होत्या त्यांना विचारलं. आम्हाला कुठलंच नाव त्यातलं आवडलं नाही. मला एक दिवशी अचानक असं नाव वाटलं की आपण हे द्यावं. मी ईश्वर इच्छा, की ही देवाची इच्छा आहे. आणि ईश्वर इच्छा नाव सगळ्यांना आवडलं आणि ते माझं पहिलं पुस्तक 2000 माझ्या आठवणीप्रमाणे 22 ला प्रसिद्ध झालं. त्याच्यानंतर ते लिहिल्यानंतर मग परत असं घडलं की माझं दुसरं ऑपरेशन झालं कमरेचं. आणि त्यावेळेला मी दीनानाथ हॉस्पिटलला पहिले 4 दिवस हॉस्पिटलला जायचं असतं ना, पाय लांब करून पडले होते कारण दुसरं काहीच करायचं नव्हतं. आणि माझ्या मनात आलं की अरे आपण ह्या विषयावरती पण एक पुस्तक लिहिलं पाहिजे. कसं काय, आता आरोग्य हा काय माझा विषय नव्हे. मग मी घरी आल्यानंतर एक सामान्य रुग्ण म्हणून आपल्याला काय अनुभव येतात, तर ते मी लिहायला सुरुवात केली आल्यानंतर. आणि एक दोघांची चर्चा केली आणि आमचे 2-3 कार्यकर्ते घरी आले होते. त्यांना म्हटलं अरे ऑपरेशन झाल्यानंतर किंवा कोणी आजारी आहे, अपघात झाल्यानंतर किती लोक त्रास देतात ना. ते म्हणाले हो मीनाताई, आमच्याकडे म्हणे पालीहून लोक येतात, पेणहून लोक येतात, सकाळी आल्यानंतर ओ काय झालं, असं झालं, मग ते अशाला असं झालं होतं, मग तो गेला ना. असे त्यांनी मला अनुभव सांगितले. म्हटलं नाही नाही, आता हे आपल्याला लिहायला पाहिजे. आणि मग म्हणे आल्यानंतर त्यांना चहा पाणी द्यायला पाहिजे, जेवण करायला पाहिजे. तर त्या पेशंट राहतो बाजूला, आलेल्या लोकांचं आगत स्वागत करण्यात. मी म्हटलं नाही, आता ह्या विषयावरती आपण नक्की पुस्तक लिहायचं. आणि मग त्यालाही असं मोठं नाव दिलंय. पहिल्या पुस्तकाचं नाव आहे ईश्वरेच्छा. दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे की ॲलोपॅथीच्या काही मर्यादा आहेत, आयुर्वेदाच्या काही मर्यादा आहेत. कारण मी माझ्या आजारामध्ये मला कावीळ झाली होती आणि मी खरंच मला जे डॉक्टरनी सांगितलं ते असं की कावीळला ॲलोपॅथीमध्ये परिणामकारक औषध अजूनही सापडलेलं नाही, जे आयुर्वेदामध्ये आहे. आणि मी माझ्या काविळीवरती, ज्याला खूप मोठं नाव असतं हिपेटायटिस वगैरे, त्याच्यावरती मी आयुर्वेदिक पुड्या घेतल्या होत्या. अध्यात्म, पण अध्यात्मामुळे मी या सगळ्याला सामोरी जाऊ शकले. म्हणजे मी प्रदीर्घ काळ माझं मोबिलिटी संपली होती. मला 2012च्या सुमारास कावीळ झाली. तेव्हापासून मी माझी वकिली थांबवली, माझं कॉलेज थांबवलं मी. म्हणजे शक्यच नव्हतं मला जाणं, कुठे बाहेर जाणं थांबवलं, विश्व हिंदू परिषद थांबवली. त्या काळामध्ये मला जर कशाने मदत झाली असेल तर ती अध्यात्मामुळे. आणि आपलं अध्यात्म प्रचंड शक्तिमान आहे, सशक्त आहे आणि मनाला उभारी देणार आहे ते. की तुमचं शरीर थकलं तरी तुम्ही मनाने कसं, म्हणजे आता जे सगळे म्हणतात ना पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा, हास्य करा, हास्य करा. ठीक आहे, हे सगळं छान आहे. म्हणजे असं एक म्हणजे मी त्याला चुकून म्हणजे माझा चुकीचा संदेश नाही मी देत आहे की ते वाईट आहे असं नाही, परंतु हे आमच्याकडे ह्याच्यापेक्षा खूप काही चांगलं सांगितलेलं आहे. ही फक्त प्राथमिक अवस्था आपण आता लोकांना देतोय. आणि म्हणून शेवटचं नाव ठेवलं तर अध्यात्म, असे 3 शब्द पहिले आणि नंतर मग आणि मी एक सामान्य रुग्ण. आणि त्या माझ्या पुस्तकाला डॉक्टर्सनी अभिप्राय दिलेले आहेत की हे पुस्तक कसं योग्य आहे. आणि शेवटचा अध्यात्म हा मला मुद्दाम ह्या निमित्ताने सर्वांच्या पर्यंत हा विषय मला सोपवायचा आहे की एक पुस्तक डॉक्टर मेधा खाजगीवाले म्हणून पुण्याच्या एक आहेत, त्यांनी मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास काय असतो
असा गंभीर विषय आहे की आपण मृत्यूबद्दल बोलायला सहसा घाबरतो. हो. माणूस मरण म्हटलं की नाही नाही ते काय बोलू नका. अरे जो जन्माला आलेला आहे तो मरतोय, तो म्हातारपणीच मरतो असं नाही, तरुणपणी मरतोय, आपण बघतोय आणि तरी तुम्ही मृत्यू बद्दल बोलत नाही. तर मी लीगल विषय पण त्याच्यात घातलाय की सामान्य माणसांनी आपलं मृत्यूपत्र पण वेळीच करावं, हा सुद्धा मी एक संदेश लोकांना देईन. हल्लीच्या काळी नाहीतर आमचे वकील जे आहेत ना ते लगेच कोर्टामध्ये नेतात, भरपूर फी घेतात, त्याला स्टॅम्प लागतो. हे नका करू ना. एक साधं मृत्यूपत्र रजिस्टर करा ना तुम्ही, त्याच्यामध्ये काय अडचण आहे. मुलांच्या मध्ये भांडणं होणार नाहीत. हे मी सगळ्यांना आवर्जून सांगते. पुस्तक माझा लिहिण्याचा तो उद्देश होता. पहिलं पुस्तक योगायोगाने झालं. दुसरं पुस्तक मी हेतुतः म्हटलं तर लिहिलं की समाजाला याचा उपयोग व्हावा. एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला की डॉक्टरच्या तिथे ही कार्यकर्त्यांची गर्दी असते, जो व्हीआयपी असतो त्याला भेटायला, मग हा गेलाय ना मग मला जायलाच पाहिजे. हे जे असतं ना हे कुठेतरी टाळलं पाहिजे आपण, की आपल्याला तुम्ही मग त्याच्या नातेवाईकांना फोन करा, कशी परिस्थिती आहे, हे सगळं मी आणि मी तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून ते पुस्तक मी अत्यंत अल्प किमतीमध्ये ठेवलंय. पुस्तिका आहे ती, पुस्तक नाहीये. आणि त्यामुळे मी असं म्हणेन की ते जर शक्य असेल तर त्यांनी ते घ्यावं, वाचावं. की रुग्णाला नेताना काय असावं. तर मी पुण्याला असताना मी माझ्या इथल्या सगळ्या आप्तेष्टांना, कार्यकर्त्यांना, कारण माझं व्यक्तिगत माझा संसार नाही, मी लग्न नाही केलं त्यामुळे मला व्यक्तिगत संसार नाही, पण माझा परिवार खूप मोठा आहे. आणि सगळे म्हणालेले ताई तुमचं ऑपरेशन ना आम्ही येणार. तर अजिबात कोणी यायचं नाही. तुम्ही इथून घाटातनं प्रवास करून यायचं 1.5-2 तास, परत येताना यायचं, तिथे हॉस्पिटलला मला येऊन भेटायचं की जी मी भेटणार पण नाही, तुमच्याशी बोलणार पण नाही, इन्फेक्शन झालेलं होण्याची शक्यता असते. अशा वेळी टाळा. आणि मी ते केलं आणि ते त्या पुस्तकात लिहिलंय. आणि मग परत मी आल्यानंतर महिनाभर सुद्धा मी सगळ्यांना फोन करायचे की तुम्ही माझ्याकडे कधी यायचं मला भेटायला, तुम्ही कधी यायचं मला भेटायला. येताना सफरचंद आणू नका हे मी आवर्जून सांगायचे. अहो पहिल्या ऑपरेशनच्या वेळेला माझ्याकडे 3-4 किलो सफरचंद झाली. लोकांनी ते मग कोणी मला विचारते, सगळं त्या पुस्तकात लिहिलंय मी. ते या तुमच्या चॅनल मधनं माझं पुस्तक वाचलं नाही तरी चालेल कोणी, पण या गोष्टी करा. कोणी मला बाकी काही पथ्य नव्हतं, तर त्यामुळे कोणी घरात बनवलेला ढोकळा आणला, मला खूप आवडलं. हा मला सांगण्याचा माझा मुद्दाम हेतू आहे. आणि शेवटचं की माझ्या आईचा जो मृत्यू झाला तो मी जवळून अनुभवलाय. नैसर्गिक मृत्यू आल्यानंतर कारण नसलं, तिची इच्छा होती घरातच मला मृत्यू यावा, आणि लोक कारण नसताना लोक काय म्हणतील म्हणून हॉस्पिटलला ऍडमिट करतात आणि मग त्याला आयसीयू मध्ये ठेवतात. कारण डॉक्टरना कल्पना असते की ही व्यक्ती किती दिवस जगू शकणार, एक अंदाज असतो. मी असं नाही म्हणत की सगळे डॉक्टर चुकीचं तुम्हाला मार्गदर्शन करतात, परंतु आमच्या डॉक्टर सुनील डोंगरे यांनी आम्हाला अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांनी आम्हाला कल्पना दिली की हा किती दिवस जगतील, आणि त्याच्यावरती जे मी काही प्रयोग केले, हे प्रयोग मला असं वाटतं की नैसर्गिक मृत्यू लोकांना येऊ द्यावा आणि त्याच्यासाठी घाई करून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून चुकीच्या गोष्टी करू नयेत. कारण प्रत्येकाच्या शरीराची एक मर्यादा असते आणि ते किती म्हणजे जसं एखादं यंत्र जीर्ण होतं की ते आता रिपेअरिंग इज नॉट इम्पॉसिबल. तर ते आणि मग त्या डॉक्टर मेधा खासगीवाल्यांचं मला पुस्तक मिळालं आणि मी श्रीराम जयराम जय जयरामचा जप केला होता माझी आई असताना. ती मला रात्री पण 1-1:30 वाजता उठवायची. ती म्हणायची मला झोप येत नाही, मग मी तो जप करत असे, रामरक्षा म्हणत असे. हे अत्यंत प्रभावी असे हे जप आहेत आणि हे मी नाही सांगत, हे समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे, हे सगळ्या पुढच्या सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. तो मी अध्यात्म या पुस्तिकेमध्ये त्याचा खुलासा केलेला आहे. आणि डॉक्टर मेधा खाजगीवाल्यांनी माझ्या त्या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे. आणि डॉक्टर अलका मांडके त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेला आलेल्या होत्या, जे नीतू मांडके म्हणून आहेत त्यांच्या सुविद्य पत्नी. आणि हा म्हणजे असं नाहीये की मी आपलं कसं तरी ते पुस्तक लिहिलं आणि काही नाही, तर त्याला ज्याला ऑथेंटिसिटी म्हणतात, ती ऑथेंटिसिटी त्या पुस्तकाला आहे, त्या पुस्तिकेला आहे. हा, आणि तो माझा एक छान उपक्रम. आता ते पुस्तक प्रसिद्ध होण्याच्या दरम्यान तिसऱ्या पुस्तकाचा असाच योगायोग सांगते की जोही सांगण्यासारखा आहे, पण तो 2 मिनिटात सांगते. राम मंदिर स्थापनेचा 22 जानेवारी हा दिवस नक्की झाला होता, 22 जानेवारी 24. आणि त्याच्या आधी मी पुण्यात असताना माझा भाचा प्रसन्न बाम त्याने मला सांगितलं की आत्या तू कारसेवेला जाऊन आलीस, प्रत्यक्ष ते पाहिलंयस काय झालं ते, तर उद्या 1 तारखेपासून 22 दिवस तू एक व्हॉट्सअप वरती छोटे छोटे लेख लिही.
आणि मी ते टाईप करून ते लिहायचे. माझ्या 1-2 लोकांना सांगत असे की याच्यात काही दुरुस्ती आहेत का. आणि असे मी साधारणपणे रोज एक असा एक टप्पा सांगत असते की ज्याच्यामध्ये पूर्ण 80 सालापासूनचा विषय आलेला आहे किंबहुना 60 सालापासूनचा विषय आलेला आहे. आणि ते मी सांगितल्यानंतर आमचे काय वर्गबंधू आमचे श्री सुनील भालेराव यांच्या वाचनात ते आलं. ते म्हणाले, अहो ह्याचं छान पुस्तक होईल म्हणे, पुस्तिका होईल. आणि त्यांनी खूप परिश्रम करून ते पुस्तिका तयार करून नेमकं माझं जे दुसरं पुस्तक आहे आरोग्याविषयीचं, त्या पुस्तकाच्या दिवशी हे तिसरं पुस्तक त्यांनी ते तयार करून आणलं. क्या बात आहे. म्हणजे हाही योगायोग. योगायोग. आता खोपोलीचा विषय जेव्हा मी हे हा बोलत असताना मला असं वाटतं तुम्ही हातात घ्यावं हे पुस्तक. आता हे पुस्तक लिहिण्याच्या मागे माझा जो भाऊ, ज्याला आम्ही मानलेला भाऊ म्हणतो, तो मला मानले श्रीनिवास कुंटे. अतिशय विद्वान आहे तो, खूप मोठ्या आपल्या भारतीय अर्थ क्षेत्रामध्ये त्याचं खूप मोठं नाव आहे. असा तो मला म्हणाला की मीनाताई तुम्ही 3 पुस्तकं लिहिलीत, खोपोलीवरती पण लिहा ना. आमचे एक जुने म्हटलं तर सहकारी दीपक कुंभार म्हणून, ते ह्याला असतात, आता पुण्याला असतात, तेही त्यांनी मला सांगितलं की ताई जरा लिहा ना. ते मी लिहिलंय माझ्या त्या मनोगतामध्ये. आणि मग मी विचार केला की नाही हे पुस्तक लिहायचं, पण आता इतिहास माझा विषय आहे का हो, मी वकील, त्याच्यानंतर अध्यात्म क्षेत्रातली, तर इतिहास लिहायचा म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. आणि मग जमवाजमव करायला सुरुवात केली. एप्रिल 2000 साधारणपणे 24 पासून मी सुरुवात केली. कारण श्रीनिवासचा वाढदिवस होता, त्या दिवशी मी त्याला सांगितलं की हो मी नक्की लिहिन पुस्तक म्हणून. आणि 22 एप्रिल 24 पासून मी 27 एप्रिल पासून सुरुवात केली, माहिती जमवायला सुरुवात केली. योगायोगाने खूप चांगली माहिती, मला खूप अनेक लोकांनी खूप सहकार्य केलं. टाटांच्या विषयी माहिती मला टाटा याच्यामध्ये श्री केदारी म्हणून आहेत टाटामध्ये काम करणारे, त्यांनी मला ते पुस्तक आणून दिलं. त्यामुळे गिरीश कुबेरांचा काही भाग माझ्या शब्दामध्ये मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता पण त्याच्यात व्यक्त केली. आणि जुन्या अनेक लोकांनी मला प्रत्यक्ष खोपोली कशी होती वगैरे, नॅशनल हायवे इथून जात असे, नंबर 4 म्हणजे आमच्या घराच्या समोरून नॅशनल हायवे जात असे, दोन्ही बाजूनी ट्रक येत असत. आणि आता 4 चाकी वाहनांना बंदी करा असं लोक सांगतायत खोपोली गावात. केवढी प्रगती झाली आहे बघा. हो खरंच खरंच. बरं ह्या पुस्तकाचं वाचन तर मी केलेलं आहे, जसं मी बोललो स्टार्टिंगला की मी गेलो आणि घरी जाऊन वाचलं पहिले. तर लोकांना कुतूहल वाटावं की बाबा या पुस्तकात नक्की काय, त्याच्यामध्ये मी लिहून आणले काही मुद्दे की ज्याच्यामध्ये चित्रपटाचा उल्लेख केलाय तुम्ही की पहिले खोपोलीमध्ये चित्रपटाचा शूटिंग व्हायचं. तर मग तुम्ही कोणत्या शूटिंग वगैरे पाहिलं? नाही मी नव्हते गेले, पण मला कळलं की असं, कारण ते होऊन गेल्यानंतर काय, मी एका शूटिंगला गेले होते इथे. त्यावेळेला मालगाडी असायची, त्याच्यानंतर पॅसेंजर म्हणजे कोळशाचं इंजिन असायचं आणि 2 किंवा 3 डबे असायचे आणि ती एकदाच कधीतरी यायची. त्यामुळे सगळा तो स्टेशन जे असायचं हे एकदम मोकळं असायचं. त्यामुळे शूटिंगला त्यांना वेळ असायचा साधारण 3-4 तास. तर मी एकदाच तिथे गेले होते, पण पूर्वी आम्ही नदीवरती जायचो कपडे धुवायला, आंघोळ करायला सुद्धा. आणि ते तिथे खूप गर्दी आहे असं बघितल्यानंतर मी तिथे गेले. बघितल्यानंतर त्यांचे ते कॅमेरे, मग ते कट असं ते गंमत वाटायची. मग ते एकदम कोणतरी यायचं, मग ते डब्यात चढायचं. तर मग नंतर मला असं कळलं की मोठ्या मोठ्या काही चित्रपटांचं शूटिंग इथे मराठीतलं आपल्या शंकर मंदिरामध्ये काही झालंय. स्टेशनवरती तर बरीच शूटिंग झालेली आहे, कारण मुंबईपासून ते जवळ पडायचं ना लोकांना. आणि असं दाखवता यायचं की हे केरळ मधलं आहे, आंध्र मधलं मोरी, घाटातली मोरी, त्याच्या मागची काय किस्सा होता? वाळक्याची मोरी म्हणून त्याला म्हणतात. आणि पहिलं का दुसरंच वळण आहे ते. आणि ती तिथे एकाचा खून झाला वाळक्या नावाच्या कातकऱ्याचा. आता तो नेमका कोणी केला, कशामुळे केला, त्याच्यामध्ये काही जादूटोणा होता का, पण शिंगरोबाबद्दल माहिती मात्र मिळाली आणि त्याला पुष्टी दिली अनेकांनी. पण वाळक्याचा खून जो झाला तो असं म्हणतात की तो रनर होता. आणि तो रनर म्हणजे आत्ताच्या काळातला कुरिअर होता. म्हणजे तो इथली काही टपाल असतं, पत्र असतात, ती वरती द्यायचा, काही सामान तो खाली आणायचा. आणि त्या कुठल्या तरी कारणाने त्याचा खून झाला असावा अशी शक्यता आहे ती. आणि मग आम्हाला ते एक दुसऱ्याला सांगतो, दुसरा तिसऱ्याला सांगतो, मग तो दिसतो म्हणतात. मग आम्ही तिथून सायमाळला माझी एक मैत्रीण होती, तिच्याकडे कधीतरी चालत जायचो, कारण तेव्हा रिक्षा पण नव्हत्या खोपोलीमध्ये. मग चालत जायचं. मग ती वाळक्याची मोरी आली की असं मैत्रिणी मला सांगायच्या, ही वाळक्याची मोरी आली आता राम 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 राम.
मग आम्ही राम राम नाम म्हणत जायचो आणि आमची भीती जायची. तर ती आख्यायिका मी त्या हा पुस्तकात त्याच्यामध्ये लिहिली. आहे. आणि शिंगरोबाचं तर मला पुष्टी दिली म्हणजे जुन्या लोकांनी, हो हो की शिंगरोबाला मारला होता ब्रिटिशांनी, हो की बरोबर. ते सगळं श्रेय घाटाचा रस्ता दाखवण्याचं जे होतं ते त्या धनगराचं होतं. हो आणि ते तो पुढे येऊ नये, हा किती वाईट दुष्ट होते ते लोक, हे आपल्या लक्षात येतं, की आपल्या उपकारकर्त्याला अशा पद्धतीने कृतज्ञतेने मारायचं हे तेच किती ना, दुर्दैव किती आहे. दुर्दैव आहे. त्यातल्या त्यात अजून एक असा प्रसंग पुस्तकामध्ये आहे काकण तळावाबद्दल. हो, आता काकण तळाव मी काय म्हणलं ह्याला कोणाला माहिती पण माहिती नसेल, बघणाऱ्यांना कोणाला माहिती नसेल काकण हा. तळावाबद्दल म्हणजे आता कोणाबद्दल बोलतोय. काकण म्हणजे कंकणचा अपभ्रंश येतो, हा आणि ते कंकणचं काकण काकण असं झालं काकण असेल. असं झालं. आपण म्हणतो ना म्हणजे ग्रामीण भाषेत किंवा बोली भाषेत काकणं भरा म्हणतात ना. हा मग काकणं म्हणजे काय, तर बांगडी. तर अशी आख्यायिका आहे की पेशव्यांच्या काळातली एक महिला अ, चाललेली होती डोलीत बसून. हो. आणि घाटातून पूर्वी जायला काही साधनं नसायची, तर त्या डोलीत बसून ते जायचे. तर खाली आल्यानंतर तिथे विश्रांतीला थांबले, तर ते पाण्याची काही सोय नव्हती फारशी. आणि मग त्यांच्या त्या ताईंच्या लक्षात आलं असेल असं, की इथे पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे. मग पैसे कसे उभे करायचे, तर त्यांनी आपल्या हातातली बांगडी, सोन्याची बांगडी ही काढून दिली. आणि त्यावेळेच्या त्या सोन्याची किंमत अशी होती की त्याच्यातून एवढं मोठं तळं निर्माण झालं. आणि तळं आलं की शंकर मंदिर असतं साधारणपणे, त्यामुळे ते शंकर मंदिर झालं. त्याचाही मला असं कळलं, कारण मी सनदी घेतल्या काही काही लोकांच्याकडनं. मला विशेष करून दिनेश गुरव जे आहेत, खोपोलीस आहेत, हो. त्यांनी खूप मदत केली. त्यांच्याकडे असलेला कागदोपत्री पुरावा त्यांनी मला दिला. त्या गॅझेटियर मध्ये मी बघितलं. त्या वीरेश्वर मंदिराचं नाव सुद्धा विश्वेश्वर असं आहे. विश्वेश्वर असं म्हणजे जसा काकण हा अपभ्रंश झाला, तसा वीरेश्वर हा पण विश्वेश्वराचा अपभ्रंश प्रेक्षकांना झालाय. तुम्ही सांगाल की काकण तळाव म्हणजे आता खोपोलीतलं वीरेश्वर मंदिरातलं तळाव, बरोबर आहे, बरोबर ते आहे, ते जे आहे बरोबर. त्याच्या मागची अशी स्टोरी होती अशी त्याची. अशी आख्यायिका आहे. आख्यायिका. ऑलमोस्ट आपलं सगळं झालेलं आहे. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून, खूप संवाद झाला. त्यातल्या त्यात राहून राहून शेवटचा प्रश्न, ऍडव्होकेट मॅडम ते प्राध्यापिका, हा. हा जो प्रवास आहे हा तुम्ही तुमच्या शब्दात अगदी थोडक्यात सांगते. हा पण योग माझ्या आयुष्यातला. माझं आयुष्य हा योगायोगाने भरलेलं आहे. हा, म्हणजे मी शिकवेन असं मला कधी वाटलं नव्हतं. हो, मी इंग्रजी माध्यम घेतल्याचा फायदा मला काय झाला, तो मला योग इथे जास्त सांगावासा वाटतो. की तुम्ही एखादी गोष्ट खूप चांगली आत्मसात केलीत, बुद्धीमध्ये ती बसवलीत, त्याचा कुठेही उपयोग होतो. म्हणून मग एक संस्कृत सुभाषित मला आठवतं, की पुस्तकस्था तुया विद्या, पुस्तकात असलेली विद्या ही तुम्हाला कार्यकाले समुत्पन्ने, नसा विद्या तू तद्धनम, असा तो श्लोक आहे. म्हणजे परहस्तगतम धनम, म्हणजे दुसऱ्याच्या हातात असलेलं आपलं जरी धन असेल तरी ते आपल्याला उपयोगी येत नाही. पण तुमच्याकडे जर तुमची विद्या असेल तर ती कधी उपयोगी येते. तर भोसले सरांचा मला निरोप आला की तुम्हाला बोलवलंय. म्हटलं माझा काय संबंध कॉलेजशी, तेव्हा ते प्रिन्सिपल होते केएमसी कॉलेजचे. म्हणे अहो लॉ शिकवायला कोणी नाहीये. तर म्हटलं हो का, बरं. म्हणेन तुम्ही वकिलात, शिकवाल का? म्हटलं मला अहो शिकवण्याचा कुठे अनुभव आहे. नाही, आणि ते पण कॉलेजला, ते पण 3ऱ्या वर्षाच्या मुलांना. तेव्हा मी किती वर्षाची असेल, 80 सालची गोष्ट आहे साधारणपणे, 27 वर्षाची असेल फार तर. आणि मुलं 3ऱ्या वर्षाला म्हणजे साधारणपणे 19-20 वर्षाची असतील. म्हणजे इतकं अंतर कमी असताना म्हटलं मी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कसं शिकवू. एक तर ती मुलं कशी असतात आपल्याला, कॉलेजचे विद्यार्थी म्हणजे किती आपल्याला टर उडवत असतात शिक्षकांचे. आणि माझं काय 45 किलो वजन, 5 फूट उंची. म्हटलं अशा प्राध्यापिकेला तर म्हटलं हे जर कसं काय. तर ते म्हटलं सर कसं काय जमणार. नाही म्हणे तुम्ही बघा तर खरं. म्हणे एकच गोष्ट सांगतो, तुम्हाला मानधन काही फारसं मिळणार नाही, कारण नाहीच आहे म्हणे व्यवस्था तशी. एका तासाला 10 रुपये मिळतील म्हणे. तर आणि महिन्याला 16 लेक्चर्स आहेत म्हणे. हे तुम्हाला महिन्याला 160 रुपये मी देईन. तर आता मी म्हटलं की ठीक आहे म्हटलं, मला आवड आहे ती शिकवण्याची, मला संधी येते. पुन्हा संधीचं सोनं हा मला शब्द परत आठवला, की मी पैशाकडे नाही बघितलं. मला संधी मिळते आणि माझ्या वेळेमध्ये ते बसणार होतं. सकाळी 7:30ला 7:45ला लेक्चर सुरू व्हायचं. म्हणजे मला कोर्टात जाणं शक्य होतं. मी म्हटलं तसं की 15 दिवसच कोर्ट होतं, त्यामुळे 15 दिवस मला मोकळे असायचे. तर मी म्हटलं हो सर मी शिकवेन, माझा पैसा हा काही व्यवसाय नाहीये, म्हणजे शिक्षकी पेशा हा. ठीक आहे, मला नाही दिलेत तरी तुम्ही चालतील, असंही मी त्यांना सांगत असे. कारण 160 रुपये काय घ्यायचे ना, म्हणजे नोटीसची फीस असेल कदाचित त्या सुमारास, त्या आसपासची, किंवा दाव्याची फी असेल. महिनाभर शिकवायचं. म्हणजे कधी कधी मला आसपासचे लोक म्हणायचे काय तू 160 रुपया करता. म्हटलं मी 160 रुपया करता नाही जाते.
हे मी माझं ज्याला आपण हल्लीच्या काळातले शब्द वापरले की तरुण पिढीला बरं वाटेल, हे मिशन आहे माझं. तर मी ते ठरवलं होतं आणि मी कुठलंही लेक्चर मी बुडवत असे. आणि मग मला असं लक्षात आलं की आपण जर चांगलं शिकवलं तर विद्यार्थ्यांनाही चांगली सवय लागते. शिक्षक पण चांगला असला पाहिजे. पहिल्या दिवशी आलेले विद्यार्थी असायचे ते हुल्लडबाजीच करणार ना, आणि मी ते लक्षात घेतलं होतं. मी मुलांच्या वरती कधी रागावले नाही, पण मी शिस्त ठेवली होती. आणि माझे आजही विद्यार्थी, अनेक विद्यार्थी खोपोलीत काय बाहेरही तुम्हाला भेटतील आणि ते सांगतील की मॅडमचं लेक्चर असलं की वेळेवरतीच जायला पाहिजे. तर त्याला मी सूट पण देत असते. मी फक्त एक 2-3 अनुभव सांगते त्याच्यातले आणि मग आपण म्हणजे हा विषय तर माझा धाक असायचा विद्यार्थ्यांना आणि इंग्लिशमध्ये शिकवायचं होतं. बरं, लॉ हा माझा विषयच होता. मला अभ्यास पण करावा लागायचा. मी अभ्यास करायचे. मला सरांनी पुस्तकही संदर्भ ग्रंथ दिले होते की हे तुम्हाला शिकवायचं आहे. पण माझा व्यवसायाचा विषय वेगळा होता, शिकवण्याचा विषय बिझनेस लॉ असा विषय होता. त्याच्यामध्ये 5 ऍक्ट होते. तर मी सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं की हो, कारण मला वक्तृत्व होतं त्यामुळे मला ते कठीण नाही गेलं. आणि मग विद्यार्थी त्यावेळेला काही ट्रेननी येत असत, काही बसनी येत असत, तर काही चालत यायचे विद्यार्थी, कारण तेव्हाही फार रिक्षा नव्हत्या. तर मी त्यांना विचारायचे की तू उशिरा का आलास? तर मग ते सांगायचे की मी चालत आलो ना म्हणून. मग ठीक आहे, तू 10 मिनिटं उशिरा आलास तर मी तुला वर्गामध्ये घेईन. पण मग काही विद्यार्थी खोटं सांगायचे. मग मी त्यांना सांगायचे की तू माझ्या वर्गामध्ये यायचं नाहीस. तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही माझ्या वर्गात यायचं आणि मी तुम्हाला इथे शिकवायला माझा वेळ मोडून आलेली आहे. तुमच्या पालकांनी तुम्हाला शिक्षणासाठी इथे पाठवलेलं आहे. तेव्हा शिक्षण हे शिकायसाठी असतं आणि त्यांनी आपली उन्नती होत असते. तेव्हा तुम्ही ज्याला आपण हा म्हणतो तास वर्गाचा, हा चुकवू नका. तुम्हाला जर काही कळलं नाही तर मला विचारा, कारण तुम्हाला इंग्रजी कदाचित येत नसेल, पण तुम्ही प्रयत्न करा ना. मी 11वीत असताना मला इंग्रजी मीडियम नव्हतं, तरी मी प्रयत्न केला, मला इंग्रजी आलं. इंग्रजी ही भाषा आहे ना, तिचा तुम्ही धाक नका ना ठेवू. तो तुम्हाला धाक का वाटतो इंग्रजीचा? तुम्ही इंग्रजी आत्मसात करा, तुम्हाला ते येईल. आणि त्याप्रमाणे अत्यंत मुलांनी मला खूप सहकार्य केलं. माझा पिरियड बंक करणं असा एक शब्द असायचा ना, तर सुरुवातीला खूप मुलं असायची. मग मी त्यांना, कोणी तर मागे दंगा करायला लागलं तर मी बरोबर त्याला लक्षात ठेवायचे. मी मग त्याला शिक्षा नाही करायचे किंवा वर्गातनं बाहेर नाही पाठवायचे. ते असं तू तू इकडे ये. मग त्याला पहिल्या बेंचवरती पहिल्या बेंचवरती येऊन बसला की मग त्याला काही खोड्या करता यायच्या नाहीत. आणि शेवटी तरुण मुलंच असतात ना हो, ती खोड्या करणारच. आणि एक चुकीची समजूत आहे हो, तेही मला या निमित्ताने मुलांना सांगायचं आहे की तुम्ही आयुष्यातला एक सुंदर काळ ना वाया घालवता. की तुम्हाला आत्ताच शिक्षणाची संधी आहे. एकदा तुम्ही नोकरीला लागलात की आत्ताच्या काळात मी जी बघते ना, नोकरीच्या वेळेला 8 वाजता जायचं, रात्री 8 वाजता परत यायचं. काय तुम्ही शिकणार? तुमच्या आईवडिलांची इच्छा आहे की आपल्याला जे शिकायला मिळालं नाही ते आपल्या मुलांनी शिकावं. तर तुम्ही कॉलेजमध्ये गेल्यानंतर पिरियड बंक करता. शिक्षक दे बरं, काही शिक्षकही चांगलं शिकवत नाहीत हेही मला माहितीये. की त्यांच्या वर्गामध्ये मुलं कमीच जातात ना, हेही मला माहितीये, कारण मी त्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये काही आंधळेपणाने जात नव्हते. मग ठराविक प्राध्यापकांच्या वर्गामध्ये कशी शिस्त असते आणि ती असते ना, मग त्या वर्गामध्ये तरी तुम्ही जायला पाहिजे ना. आणि मग मी आणखी एक त्यांना सांगायचे की 35% मार्क मिळाल्यानंतर आपण पास होतो. तुम्ही 35% असं उद्दिष्ट ठेवून का अभ्यास करता? तुम्ही त्या क्षेत्रामध्ये प्रवेश घेतलाय ना, तुम्हाला काही पदवी मिळवायची ना. मग इंग्रजीतली म्हण मी त्यांना सांगत असे की लो एम इज अ क्राईम. लो एम म्हणजे तुम्ही उद्दिष्ट जर तुम्ही कमी ठेवलं तर तो गुन्हा आहे. आणि ते तुम्ही उद्दिष्ट कमी ठेवू नका. मला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील याच्यासाठी अभ्यास करा ना. तुमचा हा सुवर्ण काळ आहे अभ्यास. म्हणजे वयाची 20व्या वर्षापर्यंत तुम्ही क्षणे विद्यार्जन करा. असं. आणि कणाकणाने धन मिळवा आणि क्षणाक्षणाने विद्या मिळवा, असं एक सुंदर सुभाषित संस्कृत मध्ये आहे. आणि ते मी वाचलं होतं, मला ते आवडलं होतं, मी ते केलं आणि माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं. आणि मी खरंच सांगते, चांगलं शिकवल्यानंतर चांगल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. मला अनेक पालकांचे फोन येत असत. काही हिंदी, मी आता नावं नाही घेत त्यांची, तर हिंदी काही भाषिकांचे, मीनाजी
आप SY BCom को पढ़ाती है? हाँ। नहीं, मेरा बेटा है ना, वो आजकल मम्मी को बोलता है पहले दिन की मुझे जल्दी जगाओ, मुझे समय पे लेक्चर पर जाना आहे. क्या बात आहे. आणि 7:45 म्हणजे 7:45 डॉट मी वर्गात हजर असायचे. आणि मग मी विद्यार्थ्यांना सांगायचे की तुम्ही फार तर 10 मिनिटं ते पण बाहेरून आलात तरच वर्गात या. मला खूप आनंद झाला. माझ्या सगळ्या सहकार्यांनी, कॉलेजनी मला खूप सहकार्य केलं. आणि अजून एक गोष्ट सांगते की एखाद्या विद्यार्थ्यांनी जर ठरवलं तर किती तो चांगला पेपर लिहू शकतो. मी असे काही पेपर विद्यार्थ्यांना दाखवत असे. म्हणजे कॉलेजची मी विशेष परवानगी घेत असे. जी मधली परीक्षा व्हायची ना, जे सुरुवातीला लिहायचे ते टाकोटाक ते शेवटपर्यंत, की मला त्यांचे मार्क गुण कमी करायला कुठेही संधी नसायची. म्हणजे ह्याला 10 मार्क का द्यायचे असा मला, का द्यायचे नाही तसा मला प्रश्न पडायचा. म्हणून त्याला वाटू नये म्हणून मी त्याचं क्षमा मागून मनातल्या मनात त्याला 8 मार्क देत असे. असे काही विद्यार्थ्यांनी पेपर सुंदर लिहिलेले आहेत. अक्षर सुंदर, लिहिणं सुंदर. समर्थांनी दासबोधामध्ये म्हटलेलं आहे की कसं असावं, तर अक्षर सुंदर, लिहिणे सुंदर, चालणे सुंदर, वागणे सुंदर. आताच्या तरुण पिढीला या चॅनलच्या माध्यमातून काय संदेश द्याल, काय बोलायचं? मी जसं मगाशी म्हटलं तसं आयुष्य हे खूप सुंदर आहे. ते वाईट करू नका. नेहमी सकारात्मक राहा, परिश्रम करा. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. तुम्हाला जर मोठेपणा मिळवायचा असेल सगळ्या अर्थाने तर तुम्हाला कष्ट हे आहेतच. आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची लक्षात ठेवा की कधी अहंकार ठेवू नका. अहंकार ठेवल्याने माणसं आपल्या घरातली सुद्धा आपल्याला जवळ करत नाहीत, तर समाज कसा जवळ करील. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट की आपण समाजाचं, आपल्या आई वडिलांचं देणं लागतो, तेव्हा फक्त व्यक्तिगत संसार करू नका. ज्याला जसं जसं जमेल तसं तन मन आणि धनाने समाजाच्या करता काहीतरी करा. कारण एक व्यक्ती सुधारली तर कुटुंब सुधारतं, कुटुंब सुधारलं तर गाव सुधारतं, आणि गाव सुधारलं तर देश सुधारतो. नीतिमत्ता हल्ली कमी होत चाललेली आहे. ते नीतिमत्तेने वागायला शिका आणि आयुष्याची माती करू नका. काहीतरी मिस होतंय. ओके, ठीक आहे. वेल, आता तुम्हाला ओके आठवलं काय बोलायचं होतं हे आठवलं. आता वयाच्या 52व्या वर्षी येऊन मला असं तुम्ही 52च्या वाटतं, समोरच्याला बघणाऱ्याला 52च्या वाटतं, त्याचं काय करायचं? वयाच्या 52व्या वर्षी तुम्हाला येऊन कसं वाटतंय? खूप छान विनोद केला तुम्ही. त्याचं एकच कारण आहे पुन्हा की तुम्ही खरंच सकारात्मक राहा. आणि परमेश्वरांनी आपल्यावर कृपा केली आहे की आपल्याला मनुष्य देह दिलेला आहे. पशु योनीमध्ये गती नाही. आणि आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट हे पैसा नसतो, आपली प्रॉपर्टी नसते, आपला मान नसतो. हे आपलं सगळं इथेच राहणार आहे. आणि ते एक भान मी इथे ठेवलं आणि रोज परमेश्वराला सकाळी उठल्यानंतर नमस्कार करते की कालची रात्र जी गेली ती तुझ्यामुळे सुखाची गेली, आणि आजचा दिवस जो आहे तो माझा असाच आनंदाचा जावो. आणि आनंद हा आपला स्थायी भाव आहे. तेव्हा आनंदी राहा, मन करारे प्रसन्न, असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय की सर्व सुखाचे साधन. तर मन प्रसन्न. अनेक लोकांचा असा संग्रह होत असेल ना तुम्हाला घेऊन. तुम्ही जसं मगाशी मला बोललात 72 वर्षाचे कोणी बोलत नाही, मला त्या मुद्द्यावर बोलायचं. आणखी एक महत्वाची गोष्ट मी सांगते की मी जी काही आता दिसते ना, त्याच्यात माझ्या कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे अनेक वेळा म्हणतात ना की यशस्वी पुरुषाच्या मागे हा असतो, तो असतो, तर माझं अख्खं कुटुंब माझं याच्या मागे आहे. की मला माझ्या वडिलांपासून, आईपासून, माझा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे, ठामपणे उभा राहिला. दीपक शेठ बाम म्हणून व्यापारी इथे होते. एकमेव आमचं महाराष्ट्रीयन दुकान होतं खोपोलीमध्ये तेव्हा. तर त्याच्यानंतर माझी आत्ताची सगळी पुढची पिढी, माझा भाचा प्रसन्न बाम, माझी भाऊजाई माझी, त्याच्यानंतर माझी सून, आणि आता छोट्या आमच्या नाती, म्हणजे माझ्या भावाच्या नाती त्या माझ्याच नाती आहेत ना. तर त्यामुळे माझ्या कुटुंबाचं खूप मोठं योगदान याच्या मागे आहे की हा एक छान युवक आहे. मला युवकांचे सगळे चांगले जे उपक्रम आहेत ते खूप आवडतात. आणि अशा उपक्रमाला मला त्यांनी सहभागी करून घेतलं. त्याच्या या उपक्रमाचा जसं खारीने रामाला मदत केली तसं मी माझा हा एक पॉडकास्ट त्यांनी केला. आणि अशी मी जसं सहकार्य केलं तसे तुम्ही देखील त्याला सबस्क्राईब करा. व्ह्युअर्स म्हणून तुम्ही ते पाहत राहा. हे सगळं आउटडेटेड झालेलं आहे. माझी जी मुलाखत आहे किंवा जे पॉडकास्ट आहे तेही या निमित्ताने कळेल ना, समाजाचं चित्र आपल्याला कळेल ना एका अर्थी, की कोणाला आवडलाय, कोणाला नाही आवडलाय, आणि त्यांनाही याच्या पुढे ते मार्गदर्शक ठरेल.
तेव्हा खरंच तुम्ही मी प्लीज 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 असं तुमच्या भाषेमध्ये म्हणते की प्लीज 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 कोऑपरेट हिम अँड सबस्क्राईब हिम. बस बस बस, तुम्ही एवढं बोलत पुष्कळ आहे.